एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। राजा दशरथाच्या हातून कळत नकळत श्रावण बाळाची हत्या होती। सियावर रामचंद्र भगवान की जय। ब्रह्महत्या जरी घडली तरी ब्रह्महत्येचा डाग राजा दशरथाला लागत नाही, कारण सतत रामनामाचं अनुसंधान आहे। तरीही ब्रह्महत्येचा डाग आपला पुसला गेला पाहिजे, एवढ्यासाठी अश्वमेध यज्ञाचं आयोजन राजा दशरथ करतात। कालची कथा जिथं समाप्त झाली तिथलं अनुसंधान मी पुढे येत आहे। सुंदर अशा प्रकारचा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला, परंतु दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी मेघ अडवले आणि मेघ अडवल्यामुळे ब्रह्महत्येचे जे दुष्परिणाम आहेत ते जाणवायला लागले। आता ब्रह्महत्येचे दुष्परिणाम कोणते, असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्यावर आपल्याला चर्चा करणं अत्यावश्यक आहे। आपण सगळे शेतकरी कुटुंबातली माणसं, अलीकडे वेळेवर पाऊस पडत नाही, पडला तरी तो नुकसानकारक पडतो। शेतकऱ्यांना विचारलं की बाबा यंदा हंगाम कसा आहे, शेतकरी निराशेने उत्तर देतो, बाबा शेतकऱ्याला जसं सरकार साथ देत नाही तसा निसर्गही साथ देत नाही। पण लक्षात घ्या, वेळेवर पाऊस पडणं आणि न पडणं हा जो दोष आहे हा मानवाचा आहे का निसर्गाचा आहे? वेळेवर पाऊस पडणं आणि न पडणं हा दोष निसर्गाचा नाही, हा मानवाचाच आहे। कारण निसर्ग आपला समतोल कधीच सोडत नाही, परंतु ज्या वेळेला माणूस आपला समतोल सोडतो त्यावेळेला त्याला शिक्षा देण्यासाठी त्याला आपला समतोल सोडावा लागतो। पाऊस न पडण्याची कारण आपल्या धर्मशास्त्रात आहेत। आपल्या समोर जे रामायण आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्महत्येचे दुष्परिणाम सांगतायत। जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य पर्जन्य न पडे। ज्या देशामध्ये ब्राह्मणाची हत्या होते, ज्या देशामध्ये गायींचे कत्तलखाने आहेत, त्या देशातल्या मूर्ख लोकांनी वेळेवर पाऊस पडण्याची अजिबात इच्छा करायची नाही। अरे राजा दशरथासारखा नीती संपन्न राजा, ज्याच्या डोळ्यानं कधी कोणाकडे वाईट दृष्टीनं बघितलं नाही, ज्याच्या मनानं कधी दुसऱ्याचं अहित चिंतन कधी केलं नाही, असा निष्पाप आणि धैर्यशील राजा, नीती संपन्न राजा, त्याच्या हातून कळत नकळत श्रावण बाळाची, ब्राह्मणाच्या मुलाची हत्या झाली तर त्या वेळेलाही अवर्षण पडलं होतं। आता तर तुमच्याकडे धर्माचा पत्ताच राहिला नाही, तुम्ही निधर्मी सरकारमध्ये जगत आहात। तुम्ही पाऊस वेळेवर पडण्याची इच्छा का करताय? त्या शुक्राचार्यांनी मेघ अडवले। मेघ अडवल्यामुळे एवढी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली की उष्णतेनं सगळे झाडं करपली गेली। जेवढी हिरवीगार झाडं होती ती शेंड्यापासून वाढली
नद्यांचे जलस्रोत खंडित झाले, ब्रह्मवृंदांच्या स्नान संध्या बंद पडल्या, लहान लेकरा क्रंदन करतायत, गाई हंबरडा फोडतायत, वासरं हंबरडा फोडतायत, पाण्याविना संपूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. काही काही वेळेला असे सौभाग्याचे क्षण असतात, कारण आज मला असं कथेत अनुभवाला येत आहे की आमचे पूज्य तात्या आणि आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू पूज्य आदरणीय एकनाथ महाराज सद्गुरू दोघेही महात्मे आहेत. आणि मी आज त्यांच्याकडे एक कुलगुरू वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांच्या दृष्टीने पाहतो. कारण ही अयोध्या नगरी आहे. शुक्राचार्यांनी मेघ घडवलंय, सगळी झाडं गरपली गेली, नद्यांचे जलस्रोत खंडित झाले, ब्राह्मण लोकांच्या स्नान संध्या बंद पडल्या, पाण्याविना सगळं जनजीवन विस्कळीत झालंय. राजा दशरथ यांचं हृदय कळवळलं. प्रजेवरचं हे संकट निवारण केलं पाहिजे म्हणून राजा दशरथानं शुक्र लोकावर जाण्याची तयारी केली. आता रामायण कसं पायरीनं पुढे जात आहे बघा ना. नुसतं रामायणातले चित्र बघायचे नाहीये. हा रामायणातला जो विषय आहे तो आपल्या हृदयात आपल्याला साठवायचा आहे. राजा दशरथ आपला रथ जोडतोय, तेवढ्यामध्ये आपली आवडती राणी कैकेयी रथाजवळ येते आणि बोलते, पतिदेवा मला तुमच्यासोबत यायचं आहे. राजा दशरथ बोलतोय, कैकेयी तू काय वेडी झालीस? मी जर कुठे पिकनिकला गेलो असतो तर तुला घेऊन गेलो असतो. मी युद्धासाठी निघत आहे आणि युद्धाच्या ठिकाणी बायकांचं काय काम? काही हट्टी होती. युद्धाच्या ठिकाणी बायकांचं काम असो नसो मला तुमच्या सोबत यायचं आहे. आता हा विषय आता चढवून सांगण्याची गरज नाही. जे 3 हट्ट आपल्या शास्त्रामध्ये आहेत, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, हा कोणालाही पुरवावा लागतो. त्याच्यातून सामान्य माणूस सुटलेला नाही, त्याच्यातून राजे लोक सुटलेले नाही, त्याच्यातून देव लोक सुटलेले नाही, त्याच्यातून कीर्तन करणारे आमच्यासारखे महाराजही सुटलेले नाही. आणि व्यासपीठावर खोटं कशाला बोलायचं? विनोदाचा भाग द्या. सगळं पुढचं भविष्य जाणून त्रिकालदर्शी कुलगुरू वशिष्ठ महाराज यांनी राजेसाहेबांना संकेत दिला की राजेसाहेब कैकेयीला सोबत घेऊन जा. कैकेयी पाठीमागे रथात बसली. गुरुदेवांची आज्ञा शिरसावंत मानून कैकेयीला घेऊन राजे दशरथ निघाले. वायुवेगानं रथ निघालाय. शुक्रलोकावर रथ पोहोचल्यानंतर एका बाजूला देवांची सेना, एका बाजूला दैत्यांची सेना. देवांच्या सेनेचा अधिपती राजा दशरथ आणि दैत्यांच्या सेनेचा अधिपती शुक्राचार्याचा प्रमुख शिष्य, त्याचं नाव आहे ऋषभराव. दोघांचं घनघोर युद्ध झालं. राजा दशरथानं आपला एक अमोघ मान साध्य केला आणि त्या ऋषभरावाच्या मुकुटाच्या दिशेनं सोडता बरोबर त्याच्या डोक्यावरचा मुकुट खाली पाडला. कारण त्याची शक्ती त्या मुकुटामध्ये होती. आणि मुकुट खाली पडल्यामुळे तो ऋषभपर्व आपला जीव घेऊन त्या युद्धभूमीतून पळून जायला लागला. आपला परमशिष्य या युद्धभूमीतून पळून जातोय हे शुक्राचार्य पाहतायत. आपल्या शिष्य लोकांची आबरू वाचवण्यासाठी शुक्राचार्यांनी स्वतः धनुष्य हातात घेतलं आणि राजा दशरथाच्या समोर आले. राजा दशरथाच्या समोर येऊन शुक्राचार्यांचं आणि राजा दशरथाचं घनघोर युद्ध सुरू झालं. शुक्राचार्यांनी आपला एक अचूक मान साध्य केला आणि या परम योद्ध्याला पराभूत करण्यासाठी आपला जो बाण आहे तो राजा दशरथाच्या रथाकडे सोडून त्याच्या रथाचा आख मोडला. आता आख मोडल्यानंतर योद्धा युद्ध करणार कसं? ही आवडती राणी कैकेयी पाठीमागे रथात बसलेली. शुक्राचार्यांनी रथाचा आख मोडला हे पाहता बरोबर तिने प्राणाची पर्वा न करता खाली उडी घातली रथाच्या आणि आपला जो हात आहे तो आखासारखा चाकात घातला. राजा घनघोर युद्ध करताय.
कैकेयी त्या चाकामध्ये आखासारखा हात घालून उभी आहे. तुमच्या डोक्यामध्ये एक शंका जरूर चाटून गेली असेल की त्या युद्धभूमीवर जो रथ आहे तो थांबलेला नाही आणि कैकेयी आखासारखा हात घालून चाकाजवळ आहे. तर त्या आख कशाचा असतो? सातारा, कराड, सांगली भागामध्ये आख कशाचा असतो? लोखंडाचा. कैकेयीचा हात कशाचा आहे? कैकेयीचा हात कशाचा आहे? हाडा मांसाचा. मग जर समजा त्या लोखंडाच्या आखाच्या ठिकाणी हाडा मांसाचा हात कैकेयी हात घालते आहे, तर तिचा हात फ्रॅक्चर झाला नसेल का? तुमच्या मनात शंका आली असेल ना. तर तिचा हात फ्रॅक्चर का झाला नाही? तिला ऋषीमुनी लोकांचं वरदान होतं. कथेत कथा म्हणून सांगतोय, विषय आहे म्हणून, विषयांतर नाही. कैकेयीचा बाप जो होता कैका नरेश अतिशय धार्मिक राजा होता. त्यांच्याकडे काही लोक ऋषीमुनी लोक चातुर्मास्यासाठी यायचे. ऋषीमुनी लोकांची ते मनोभावे सेवा करायचे. ही कैकेयी लहान होती. लहानपणी ही ऋषीमुनी लोकांची लंगोट्या धुवायची, त्यांचे पूजेचे तांबे घासून द्यायची, त्यांच्या पर्णकुट्यांच्या समोर सडासंवर्जन करायची, रांगोळ्या काढायची, त्यांना जेवण वाढायची. पण एके दिवशी लहानपणी त्या कैकेयीच्या हातून असा एक अपराध घडला, असा एक प्रमाद घडला की हे ऋषीमुनी लोक जेवण करून आराम करत होते. तेवढ्यामध्ये ही लहानपणी खेळत खेळत स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकघरात आपल्या भाकरी टाकण्याचा चपात्या टाकण्याचा जो तवा असतो, त्या तव्याच्या पाठीमागच्या बाजूला आपला हात तिने असं चोपडला. आता तवा पाठीमागच्या बाजूला कसा असतो? काळा. ते तव्याचं काजळ तिच्या हाताला लागलं. खेळत खेळत आली. एक ऋषी झोपले होते. झोपलेले असताना त्या ऋषीच्या तोंडाला तिने चोपडलं. आता ऋषीच्या तोंडाला काळं लागल्यामुळे ऋषी झोपेतून जागे झाले. योगायोग असा की त्यांच्या समोर मोठा आरसा पाहता बरोबर आपलं तोंड काळं. माझ्या तोंडाला कोणी काळं लावलं असेल पाहता तर या पोरीनं काळं लावलं आहे. ऋषी मुनी संतापलाय आणि त्यांनी त्या कैकेयीला शाप दिला. लहान आहे का मोठी आहे हा विचार केला नाही की हे बघ पोरी, आज जसं माझ्या तोंडाला तू काळं फासलं तसं भविष्यामध्ये तुझंही तोंड जगामध्ये काळं झाल्याशिवाय राहणार नाही. शाप देता बरोबर ती रडायला लागली. ऋषीवर्य, मी लहान आहे, अज्ञान आहे, माझ्या हातून अज्ञानामध्ये हा प्रमाद घडलाय, काहीतरी मला उशाप द्या. ऋषीने सांगितलं, हे बघ, जसा हातातून फेकलेला दगड परत येत नाही, हातातून सुटलेला बाण परत घेता येत नाही, तोंडातून सोडलेली शिवी ती जशी परत घेता येत नाही, तसं मी दिलेला शाप तुला भोगावाच लागेल. परंतु तू काकुलती आली ना, तू विनवणी करते ना, तर तुला मी उशाप असा देतो की ज्या हातानं तू माझ्या तोंडाला काळं लावलं तसं तुझं तोंड तर जगामध्ये काळं झाल्याशिवाय राहणारच नाही. परंतु ज्या हाताने तू लहानपणी ऋषीमुनी लोकांची सेवा केली, त्यांना जेवण वाढलं, त्यांच्या लंगोट्या धुसल्या, त्यांची पूजेची तांबे घासून दिली, त्यांची होती ती सेवा केली, तो हात तुझा वज्र देही बनेल. तलवारीचा घाव जरी मारला तरी त्याच्यातून रक्त प्रवाह होणार नाही. तो लोखंडासारखा असेल, वज्रदेही असेल. त्या हाताला ते वरदान होतं म्हणून ती कैकेयी त्याच आखासारखा हात घालून तिथं उभी होती. नाही तर आपण घालून पाहावं. राजा दशरथाला विजय मिळाला. विजय मिळाल्यानंतर देवांचे राजे इंद्र यांनी अमरावती नगरीमध्ये, म्हणजे ह्या अमरावती शहरात नाही बरं का, आपल्या महाराष्ट्रातल्या, जे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती, इंद्राची जी राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये आपल्या स्वतःच्या सिंहासनावर राजा दशरथाला बसवलं. शेजारी कैकेयी बसली. राजा दशरथाचा फार मोठा सत्कार समारंभ त्या देवलोकांच्या नगरीमध्ये. त्यावेळेला राजेसाहेब त्या कैकेयीशी काही हितगुजी करतायत.
काही हे बघ पतिव्रते, ज्या वेळेला शुक्राचार्यांनी माझ्या रथाचा आख मोडला त्यावेळेला जर तू तुझ्या प्राणाची पर्वा केली असती, आखासारखा हात चाकात घातला नसता तर मला हा विजय मिळाला नसता. हा जो सत्कार होतोय हा खरा सत्कारामध्ये सिंहाचा वाटा तुझा आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचं ते मागून घे. रामायण कसं घडत आहे. हा ती काही म्हणते, पतिदेवा मला काहीच सांगायचं नाही. लोकांना मेल्यानंतर स्वर्ग दिसेल की नाही प्रश्नचिन्ह आहे. मला जिवंतपणे तुमच्या सोबत स्वर्ग दिसतोय. माझ्या गळ्यामध्ये पारिजातकांच्या माळा इंद्र स्वतः घालतोय. मला काय कमी आहे, मला नको. पण राजेसाहेब अतिशय प्रसन्न. ते म्हणायला लागले, काही तू काहीतरी माग. तू काहीतरी मागितल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान नाही होणार. आता हे रामायण नुसतं ऐकायचं नाही, आपल्या घरातलंही रामायण कसं घडतं त्याचा पडताळा आपल्याला बघायचा. कारण काही वेळेला घरातही आमच्या बिचारा माता भगिनी फार शांत असतात, परंतु हे आपले घरातले राजे फार लाडात येतात आणि ते लाडात आले की मग घरातले रामायण घडत असतं. काही मागायला तयार नाही, परंतु राजेसाहेब बोलतायत तू काहीतरी मागितल्याशिवाय समाधान नाही होणार. त्यावेळेला तिने सांगितलंय, बघा आज तर मला काही मागायचं नाही. ज्या वेळेला गरज भासेल, ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला 2 वर मी तुम्हाला मागेन. अजून वरांचा तपशील जाहीर केलेला नाही, कारण जो तपशील आहे ज्यांच्यासाठी मागायचे आहे ते अजून जन्माला यायचे आहेत. म्हणून मी राम आणि भरत हे 2 शब्द अजून तोंडातून काढत नाही, कारण त्यांचा अजून जन्म व्हायचा आहे. आज आपल्याला जन्मही करून घ्यायचा. मग देवांचे गुरु बृहस्पती ते राजेसाहेबांना बोलतात, राजेसाहेब तुम्ही देव लोकांना विजय मिळवून दिला. आम्ही सगळे लोक तुमच्यावर प्रसन्न आहोत. तुमच्या संसारातलं जे दुःख आहे, तुमचं जे नैराश्य आहे ते निवारण करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करत आहोत. तुम्ही आता अयोध्येत जा. काही स्वर्गातल्या अप्सरा आम्ही तुमच्याकडे पाठवून देतो. त्या अप्सरांच्या मदतीनं विभांडकाचा मुलगा ऋष्यशृंग त्याला तुम्ही बोलवून आणा. पण लक्षात ठेवा, त्या ऋष्यशृंगाला बोलवत असताना विभांडक मुनी जोपर्यंत त्या आश्रमात आहे तोपर्यंत त्या पोराचं अपहरण तुम्हाला करता येणं शक्य नाही. जोपर्यंत तो एकटा असेल तोपर्यंत शक्य आहे. आणि तुमची जी शांता नावाची निजकन्या आहे तिच्याशी त्याचा विवाह करून द्या. आता इथेही तुमच्या मनात एक शंका आली असेल की राजा दशरथाला जर पुत्र संतती नव्हती तर त्याला शांता नावाची कन्या आली कुठून? तर राजा दशरथाचा एक शंतनू नावाचा मित्र होता. त्याचं दुसरं नाव लोमपाद. आणि याला एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांता. त्या शांतेला राजा दशरथानं आपली मानस कन्या मानलेली होती. स्वतःच्या मुलीसारखं आपल्या घरी वागवायचा. म्हणून त्या मुलीचा याच्याशी विवाह करून द्या आणि मग याच्या हातानं तुम्ही पुत्र कामिष्ठी यज्ञ केला की तुमच्या मनात ती इच्छा पूर्ण झाली. राजे दशरथ स्वर्गातून अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर आपले राजेसाहेब देव लोकांना विजय प्राप्त करून अयोध्येत आले. म्हणून अयोध्येत त्या लोकांच्या मनामध्ये आनंदाला उधाण आलं. जिकडे तिकडे विद्युत रोषणाई, जिकडे तिकडे सडा संमार्जन करून वृंदावन सुशोभित केली गेली. सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या गेल्या. प्रत्येकानं आपल्या दारी गुढ्या उभारल्या. आपल्या संतांच्या प्रमाणाप्रमाणे जर सांगायचं झालं, अरे गुढिया तोरणे करती कथा करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी गुढिया तोरणे करती कथा गाती करती कथा गाती गाणी
तोरणी करीती कथा गाती गाणी जिकडे तिकडे आनंदी आनंद. राजसभेमध्ये देवांचे गुरु बृहस्पती यांनी त्या अप्सरा पाठवून दिल्या. अप्सरा पाठवल्यानंतर त्या राजसभेत येत आहेत. राजे साहेबांना साष्टांग प्रतिपाद करून बोलतायत, राजेसाहेब आपण आम्हाला कोणत्या कार्याकरता स्वर्गातून मृत्यू लोकात बोलवलं त्या कार्याची आज्ञा द्यावी. राजे साहेबांनी गुरुंनी सांगितल्याप्रमाणे संकेत दिलाय की अरण्यामध्ये विभांडपुरीचा आश्रम आहे. त्यांचा मुलगा ऋष्यशृंग त्याला तुम्हाला बोलवून आणायचा आहे, त्याचं अपहरण करून माझ्या ताब्यात द्यायचं आहे. पण लक्षात ठेवा अप्सरांनो, जोपर्यंत विभांडपुरी तिथं आहेत आश्रमात तोपर्यंत त्या पोराचं अपहरण करणं तुम्हाला करणं शक्य नाही. राजे साहेबांची आज्ञा घेऊन त्या अप्सरा आता विभांडपुरीच्या आश्रमात आलेल्या. विभांडपुरीच्या आश्रमात येता बरोबर त्या प्रवेशद्वारामध्ये पाऊल टाकता बरोबर विण्याचा झणत्कार केला आणि नृत्य करीत त्या ऋष्यशृंगाकडे यायला लागले. आता ऋष्यशृंग त्याचं दुसरं नाव आहे मृगीसूत. याचं चिंतन असं होतं की याने यापूर्वी स्त्री नावाची वस्तू कधीच डोळ्यानं बघितलेली नव्हती. हे लोक आपल्याकडे येत आहेत, नेमके असतील तरी कोण. याला असं वाटतं की हे कोणीतरी ऋषीमुनी दिसत आहेत, कारण त्यांच्या जटा लांब लांब होत्या. परंतु असले ऋषी काही आपण कधी बघितलेले नाही. आपण ऋषी बघितले त्यांना दाढी पण असते, जटा पण असतात, हातात कमंडल असतो, पायामध्ये खडावा असतात. हे जे ऋषी आहेत हे वेगळे दिसत आहेत. यांच्या जटा लांब लांब आहेत परंतु यांना दाढी दिसत नाही. यांचे अंगकांती एकदम सोज्वळ दिसते, यांची हरिणासारखी चपळाई दिसते, डोळ्यामध्ये कुठला तरी कामुक भाव दिसतोय. नेमके हे असतील तरी कोण. त्या अप्सरांना पाहून मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते. अप्सरा आपल्याकडे येत असताना तो पाठीमागे पावलं टाकत टाकत चालत असतो. त्यांच्याकडे पाहतो परंतु पावलं मागे टाकतो. तेवढ्यामध्ये विभांडक मुनीचं आगमन होतं. विभांडक मुनी आले हे समजता बरोबर त्या अप्सरा जागच्या जागी गुप्त होतात. गुप्त झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला विभांडक मुनीची हा ऋष्यशृंग सेवा करतो. सेवा करत असताना प्रकार असा होतो, जे आपण डोळ्यानं पाहिलेलं असतं ते रात्री कुठेतरी डोळ्यासमोर फिरत असतं. आणि त्यातल्या त्यात हा रूप विषय तर असा आहे की त्याच्या बाबतीत बोलायलाच नको. त्याच्या बाबतीत बोलायलाच नको. आमचे ज्ञानोबा बोलतायत की अरे बाबा तो पतंग नावाचा किडा देवघरामध्ये दिवा असतो, अतिशय ती सुंदर अशा प्रकारची ज्योत दिसते. त्या ज्योतीच्या रूपाला भुलून तो पतंग नावाचा किडा त्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो. पण झडप घातल्यानंतर त्या दिव्याचं काय बिघडतं. दिव्याचं काहीच बिघडत नाही, याचंच बिघडतं कायमचं. म्हणून ज्ञानोबा बोलतायत की पतंगा दीपी अरिगण तेथ त्यासी अचूक मरण. सिद्धांत पुढचा असा आहे, तेवी विषया चरण आत्मघाता. आणि असे इंद्रिय आणि विषय म्हणजे हा जो पॅराग्राफ आहे, हा जो विषय आहे, हा नुसता ऐकायचा नाही. इथूनच आपल्या सगळ्या जन्म मरणाच्या परंपरा सुरू झाल्या. नाथ भागवत तुम्ही वाचा. नाथ महाराज बोलतायत, अरे पुढती जन्म पुढती मरण हे विषयास्तव घडे जाण. संसाराचे सबळपण विषयाधीन उद्धवा. तुमच्या आमच्या पाठीमागे ही जी जन्म मरणाची अखंडित परंपरा सुरू झाली, तुम्ही आपण इंद्रिय आणि विषय यांच्या गर्दीत सापडलेलो. आणि प्रत्येक इंद्रियांचा विषय ठरलेला आहे. तो विषय कसा आहे की जसा नेत्रेंद्रियाचा विषय आहे रूप, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, तर ज्ञानेंद्रियांचा विषय तुम्हाला सांगतोय की डोळ्याचा विषय आहे रूप, त्वचेचा विषय आहे स्पर्श, कानाचा विषय आहे शब्द, घ्राणेंद्रियाचा विषय आहे सुगंध दुर्गंध आणि जिव्हेचा विषय आहे रस. अरे एका विषयाच्या नादी लागल्यानंतर माणसाचं जीवन बर्बाद होतं. जो पंचविषय मनसोक्तपणे भोगत असेल तो तर जिवंतपणे मेला असं नाथ महाराज सांगतायत. म्हणून विष आणि विषय या दोन शब्दामध्ये एकाच अक्षराचा फरक आहे. एकाच अक्षराचा फरक आहे की बाबा विषयांचे जे गोडपण
विषय सुरुवातीला भोगत असताना गोड वाटतात, विषयेंद्रिय संयोगात देतात अग्रे मृतो म्हणून, परंतु परिणामे विषय तत्सुखम राजसम सुखम, की याची सुरुवात अमृतासारखी असते, परिणाम मात्र विषासारखा भयंकर वाईट असतो. तसं विषय नाथमारा सांगतायत की विषय सुरुवातीला गोड वाटतात, विषयांचे जे गोड पण ते विखाहुनी दारुण, ते विषापेक्षा दारुण आहे. काय त्याचा परिणाम आहे? विष एकदा आणि मरण, पुन्हा पुन्हा मरण विषयांचे. विष प्राशन करणारा माणूस एकदाच मरतो, परंतु विषय सेवन करणारा माणूस दररोज पावलो पावली म्हणतो. या ऋष्य शृंगार स्त्री नावाची वस्तू कधी डोळ्यानं बघितलेली नव्हती, परंतु आज बघितली. बापाची सेवा करत असताना त्याची मनोवृत्ती ती तिकडे आकर्षित झालेली. विभांडक पुढे बोलतायत, ऋष्यशृंगार तू सेवा करतोय, परंतु सेवा करत असताना तुझी चित्तवृत्ती ठिकाणावर दिसत नाही, चंचल झालेली दिसते. काय झालं? तो सांगायला लागला, पिताश्री आज दुपारच्या वेळेला कोणीतरी ऋषी लोक आपल्या आश्रमात आलेले होते, परंतु ते ऋषी लोक आपल्या नेहमीच्या ऋषी लोकांपेक्षा वेगळे दिसत होते. त्यांना जटा मोठ्या होत्या कमरेपर्यंत, परंतु दाढी नव्हती. त्याच्यानंतर त्यांची अंगकांती एकदम सोजोड होती, हरिणासारखी चपळाई चंचलता त्यांच्या अंगात होती, डोळ्यातला जो भाव होता तो कामुक होता. अशा प्रकारचे ऋषीमुनी आज बघितले. विभांडक मुनी बोलतायत, ऋष्यशृंगा आपल्या आश्रमाचा नियम आहे, आपल्या आश्रमात जो कोणी येत असेल पहिल्यांदा त्याचं नाव घ्यायचं, तो कोणत्या गावचा आहे तो पत्ता लिहायचा आणि त्याचा मोबाईल नंबर मात्र जरूर लिहून घ्यायचा. आणि आल्यानंतर त्याचा आदरातिथ्य झाला पाहिजे, नाहीतर विद्मुख गेली या अतिथी देशुकृताची सर्व संपत्ती, त्यांना चहा पान काय असेल ते दिलं पाहिजे. म्हटलं आता उद्या जर ते आले तर त्यांचं व्यवस्थित नाव गाव पत्ता लिहून ठेव. म्हटलं ठीक आहे. उद्याचा दिवस सुधारला. विभांडक मुनी ध्यानधारणा करण्याकरता पर्णकुटीच्या आश्रमाच्या बाहेर काही अंतरावर गेले. तेवढ्यामध्ये या अप्सरांनी ही वेळ साधली आणि वेळ साधल्यानंतर पुन्हा याच्यासमोर ते नृत्य करायला सुरुवात केली. ते नृत्य करून याला त्यांनी बोलवून आणलं. नाथ महाराजांनी हा विषय अतिशय मोठ्या बहारदारीनं रंगवलेला आहे, परंतु नाथ महाराजांचा तो अधिकार आहे, तो विषय सांगण्याची माझी लायकी नसल्यामुळे मी फक्त तो विषय इथंच थांबू येतो. फक्त तुकोबारांचं एकच प्रमाण सांगतोय, स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. बस तो अभंग तुम्ही घरी जाऊन पाहू घ्या, कारण मोठमोठे आपले ऋषीमुनी लोकांसारखे लोक या प्रवचनात आहेत. म्हणून त्या व्यासपीठावर बसणाऱ्या माणसाची ही मर्यादा असते की जो विषय आपल्या वाणीतून सांगितल्यानंतर शोभणारा दिसत नसेल त्या विषयाला स्पर्श करायचा नाही. फक्त एवढंच की त्या अप्सरांनी त्याला भुलवून आणलं. भुलवून आणल्यानंतर राजा दशरथानं आपल्या शांता नावाच्या कन्येचा विवाह करण्यासाठी मोठा सभामंडप दिला आणि विभांडकाला आता मूळ पाठवलं घेण्याकरता. देशोदेशीचे राजे निमंत्रित केले, देव लोकांना निमंत्रित केलं, ऋषीमुनी लोकांना निमंत्रित केलं, ब्राह्मण लोकांना निमंत्रित केलं आणि सुंदर अशा प्रकारचा या अयोध्येमध्ये तो समारंभ सुरू झालाय. योगायोग असा की विभांडक मुनी पर्णकुटीत आश्रमामध्ये आले. पाहतात तर आपला ऋष्यशृंग दिसत नाही. कळालं की राजा दशरथानं आपल्या मुलाचं अपहरण केलेलं आहे. राजा दशरथानं माझ्या मुलाचं अपहरण काय केलं असेल म्हणून अतिशय रागीत वृत्तीनं, अतिशय क्रोधाविष्ट चेहऱ्यानं तिथून निघाले अयोध्येकडे यायला. येता बरोबर असं वाटत होतं की आता राजा दशरथाला हे ताबडतोब काहीतरी शाप देणार. बाहेर काही अयोध्येच्या काही अंतरावर काही गवड्यांची पोरं गायी चालत होती. त्या गवड्यांच्या पोरांना विचारलं, काय रे हा अयोध्येमध्ये काय समारंभ सुरू आहे? जिकडे तिकडे मंगलवाद्यांचा गजर ऐकायला येतोय, विद्युत रोषणाई दिसते, लोक जेवण करून बाहेर निघून जात आहेत, नेमका समारंभ कोणाचा आहे? त्यावेळेला त्या गवळ्याच्या पोरांनी सांगितलं की अरण्यामध्ये राहणारे विभांडक मुनी त्यांच्या मुलाला राजा दशरथानं आपली मुलगी दिली, त्यांना घेण्याकरता मूळ पाठवलं, परंतु त्यांची भेट न झाल्यामुळे ते निमंत्रण देणारे परत आले. रागानं आलेला, अतिशय क्रोधाविष्ट चेहऱ्यानं आलेला, राजा दशरथाशी भांडण करण्याच्या निमित्तानं आलेला विभांडक मुनी
परंतु आपल्या मुलाचा विवाह राजा दशरथाच्या मुलीशी होतोय ही बातमी ऐकता बरोबर जागच्या जागी शांत झाले. शांत का झाले? तर विभांडक मुलींनी तो काळ ओळखला. त्याने अलीकडे काळ असा आहे की मुलं जरी शिकलेली असली, गर्भश्रीमंताची असली, परंतु यांना अनेक प्रकारचे बायोडाटे छापून सुद्धा मुली भेटत नाही. आणि आज प्रयत्न न करता, कोणत्याही सूचीमध्ये नाव न देता, कोणताही बायोडाटा न छापता एवढा मोठा व्याही आपल्याला भेटला, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? म्हणून तो विभांडक मुनी एकदम शांत झाला. राजा दशरथाला कळालं. राजा दशरथाने आपल्या सगळ्या स्त्रियांना आज्ञा दिली, पूजेची ताटं तयार केली आणि विभांडक मुनींचे चरण प्रक्षालन करून मोठ्या सन्मानानं अयोध्येमध्ये त्यांना आणलं आणि आपल्या सिंहासनावर विराजमान केले. सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय. बघा आता पहा, राजा दशरथ पुत्र कामिष्ठी यज्ञाचं आयोजन करतायत. सराईच्या पवित्र किनाऱ्यावर सुंदर अशा प्रकारचा सभा मंडप दिला. देशोदेशीचे राजे निमंत्रित केले. मंत्रोच्चार करण्यासाठी शुद्ध अशा प्रकारचे ब्रह्मवृंदांना निमंत्रित केलं. पूजेची जेवढी सामुग्री आहे तेवढी सगळी जय्यत ठेवली आणि पौरोहित्य करण्याचं मुख्य प्रयोजन ज्यांना द्यायचं आहे, प्रयोजन करणे, आपलं हे पौरोहित्य करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे द्यायची आहे ते ऋष्यशृंग. बघा चित्र कसं आहे. आता आपण अयोध्येत बसलेलो आहोत. असा सुंदर अशा प्रकारचा सभा मंडप अयोध्येतली प्रजा बसलेली आहे. सगळे ऋषीमुनी लोक आजूबाजूला बसलेले आहेत. एका बाजूला विभांडक ऋषी, त्यांच्या शेजारी कुलगुरू वशिष्ठ, त्यांच्या बाजूला जावारी ऋषी, असे अनेक ऋषी लोक बसलेले आहेत. ज्या वेळेला त्या ऋष्यशृंगानं वैदिक मंत्रघोषाला प्रारंभ केला ना, त्यावेळेला चमत्कार असा झाला. आता तो वैदिक मंत्रघोष कसा होता? वैदिक मंत्रघोष तर आपल्याला काही येत नाही, परंतु गीतेचे श्लोक म्हणायला काही हरकत नाही. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीं ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन कर्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः प्रजायज्ञं चतुर्विधम्. हरि ओं सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांति शांति शांति. असे सुंदर अशा प्रकारचे वैदिक मंत्रघोषाचं उच्चारण होता. बरोबर चमत्कार असा झाला की त्या यज्ञकुंडातून साक्षात यज्ञमूर्ती बाहेर आली. ती यज्ञमूर्ती बाहेर येता बरोबर सगळे लोक आश्चर्याने त्या यज्ञमूर्तीकडे बघायला लागले. बघत असताना यांची अवस्था अशी झाली की यांची श्वासाची गती कुंठित झाली. डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करायच्या विसरल्या. त्या मूर्तीचं तेज जास्त उष्ण नाही, जास्त शीत नाही. आणि त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर कुलगुरू वशिष्ठ विभांडक मुनी आपापसामध्ये चर्चा करायला लागले की अरे आजपर्यंत असे शेकडो यज्ञ आम्ही केले, परंतु साक्षात यज्ञमूर्ती प्रगट झाली असं आमच्या जीवनामध्ये कधीच उदाहरण नाही. या ऋष्यशृंगाची कोणती तपाची ख्याती असेल त्याचा सगळे लोक गुणगौरव करायला लागले. ती यज्ञमूर्ती बाहेर आली, परंतु मोकळ्या हाताने नाही, पायस पात्र घेऊन बाहेर आली. पायस पात्र या शब्दाचा अर्थ या मराठी वाङ्मयाच्या शब्दकोशात असा दिलेला आहे. पायस पात्र म्हणजे खिरीने भरलेलं भांड. ते पायस पात्र कुलगुरू वशिष्ठांच्या हातात दिलं, आपल्या ऋष्यशृंगाच्या हातात दिलं यज्ञमूर्तीनं. ऋष्यशृंगाने कुलगुरूंच्या हातात दिलं आणि सांगितलं या यज्ञाचे या पिंडाचे सारखे 3 भाग करा. पहिला भाग कौशल्याला द्या, दुसरा भाग सुमित्रेला द्या, तिसरा कैकेयीला द्या.
पण लक्षात ठेवा, हे पिंड त्यांना ताबडतोब प्राशन करायला सांगा. पिंड प्राशन करताना जर वेळ लावला तर मात्र विघ्न ओढवल्याशिवाय राहणार नाही. विलंब करिता विघ्न ओढवे. कुलगुरू वशिष्ठांच्या हातात ते येताबरोबर आता त्या पिंडाचे सारखे 3 भाग केले ना. आता राजा दशरथाच्या 3 बायका, परंतु त्या कोण कोण होत्या ते पहिल्यांदा ऐका. नाथ महाराज त्यांचं अध्यात्माच्या रूपकातून वर्णन करतायत की कौशल्या कोण होती, सुमित्रा कोण होती, कैकेयी कोण होती. नाथ महाराजांची अशी एक सुंदर ओवी आहे. ज्येष्ठ कौशल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकेयी ते अविद्या, मंथरा कुविद्या तिजोपास. प्रश्नपत्रिकेमध्ये जोड्या लावा असा एक प्रश्न असतो. जोड्या लावा. आता कैकेयीचं आणि मंथरेचं का जमत होतं आणि सुमित्रेचं आणि कौशल्याचं का जमत होतं, तर कौशल्या ही सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे. आणि ब्रह्मविद्या कुठेही राहत नाही, जी पवित्र बुद्धी आहे तिथंच असते. म्हणून सुमित्रा ही शुद्ध मेधा आहे. मेधा म्हणजे बुद्धी. आणि कैकेयी हे अविद्येचं स्वरूप आहे आणि तिची जी दासी आहे मंथरा ही कुविद्येचं स्वरूप आहे. म्हणून अविद्या आणि कुविद्या या दोन्ही बहिणी म्हणायला काही हरकत नाही. आणि सद्विद्या आणि शुद्ध मेधा या दोघं बहिणी म्हणायला काही हरकत नाही. अशा सुंदर अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराज करतायत. व त्या कुलगुरू वशिष्ठांनी त्या पिंडाचे सारखे 3 भाग केले. पहिला भाग कौशल्याला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला, तिसरा भाग कैकेयीला दिला. तिसरा भाग कैकेयीला देता बरोबर ती कैकेयी संतापली कुलगुरूंवर. अहो गुरुदेवा, तुम्हाला हे अजून कसं कळत नाही? हा पहिला भाग तुम्ही मला द्यायला पाहिजे होता. पहिला भागाची मानकरी मी होती, कारण राजा दशरथाच्या सोबत युद्ध करायला मी गेली होती. आणि एवढंच नाही, तर या जेवढ्या राजा दशरथाच्या बायका आहेत त्यांच्यामध्ये आवडती राणी म्हणून माझी ख्याती आहे. म्हणून मला पहिला भाग तुम्ही हवा द्यायला पाहिजे होता. परंतु मला पहिला भाग न देता तिसरा भाग देताय. कुलगुरूंशी भांडण करायला लागले. कुलगुरू अतिशय सुंदर शब्दामध्ये तिथं सांत्वन करतात. कैकेयी, तू जरी शुक्र लोकावर स्वारी करण्याकरता युद्ध करण्याकरता गेली असा दावा करत असली, परंतु पहिला भाग सेवन करण्याची ताकद तुझ्यात नाही. तो कौशल्याचा भाग आहे. कारण का? तू कनिष्ठ आहे. आणि शेळी म्हणजे बकरी कितीही जरी ताकदवान असली तरी हत्तीच्या अंगावरचे अलंकार ती कधीच पेलवू शकत नाही. आणि लक्षात ठेव, तू जरी समजा राजा दशरथाची आवडती राणी म्हणत असली तर या जगतामध्ये हिरे रत्न माणिक किती जरी मौल्यवान असले तरी त्याची पूजा कोणी करत नाही. पूजा जी केली जाते ती शालिग्रामाची केली जाते. म्हणून पहिला भाग फक्त कौशल्यासाठीच, कारण तो भजनोत्तम आहे. तिने पिंड प्राशन करता करता विलंब लावला आणि तेवढ्यामध्ये विघ्न ओढवलं. आता वाईका, आकाश मार्गाने घार आली आणि त्या घारीनं त्या कैकेयीच्या हातातला पिंड झडपला. आणि झडपल्यानंतर आकाश मार्गाने निघाली. पुढे अंजनी माता तप करीत बसली होती. तिच्या ओंजळीत तो पिंड पडला. त्या अंजनी मातेनं तो सेवन केला. पुढे हनुमानजीचा जन्म झाला. ज्या वेळेला हनुमानजीचा जन्माचा इथे असेल त्यावेळेला आपण ते कथानक सांगू. आज आपल्याला सांगायची गरज नाही. आता बघा, 3 पिंडातला एक भाग कैकेयीचा झडपून दिला. कोणी झडपून दिला? घारीनं. बरं सांगतो आता तुम्हाला. ज्या घारीनं कैकेयीच्या हातातला पिंड झडपला ती घार कोण होती माहिती आहे तुम्हाला? ती कोणत्या गावची होती? नाही. ज्या घारीनं कैकेयीच्या हातातला पिंड झडपला ती घार कुठली होती? ती घार कशी झाली? तिच्या घारीचा जन्म वृत्तांत आमचे नाथ महाराज सांगतात. त्या नाथ महाराजांच्या रामायणाची किमयाची आहे. स्वर्गामध्ये एक सुवर्चसा नावाची अप्सरा होती आणि ब्रह्मसभेमध्ये एकदा तिला नृत्य करण्याचं निमंत्रण मिळालं. ब्रह्मसभेमध्ये नृत्य करण्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर ती ब्रह्मसभेत आली सत्य लोकांमध्ये.
परंतु तिच्या हातूनही असा एक मोठा अपराध घडला की तिने पहिल्यांदा मद्यपान केलं, दारू प्याली आणि त्या दारूच्या नशेमध्ये नृत्य करायला लागली, नाचायला लागली. आता दारूच्या नशेत नाचणारे सगळेच ठेक्यावर नाचतात का? हा, आता आपण ते डोकं फिरल्याचं गाणं बँड मध्ये लागलं की त्यावेळेला सगळेच तालावर नाचतात का? तसं हिने मद्यपान केलं आणि नृत्य करायला लागली. नृत्य करता करता तिथं त्या धुंदीमध्ये तिचं पाऊल चुकलं, सम चुकले. ब्रह्मदेवाने ओळखलं की अप्सरा स्त्री आहे आणि स्त्रियांनी मद्यपान करणं अतिशय निषिद्ध आहे आणि त्यातल्या त्यात ब्रह्मसभेमध्ये ही मद्यपान करून आलेले आहे. ब्रह्मसभेचा हिने अपमान केलेला आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं तिला ओळखलं की मद्यपान करून आलेले, त्यावेळेला तिला शाप दिला की अप्सरे, जा तू चाचरली ना तो भयंकर घारीच्या योनीला जाऊन पडशील. घारीच्या योनीला जाऊन पडशील म्हणता बरोबर ती अप्सरा घाबरली, थरथर कापायला लागली. हात जोडून बोलते, हे ब्रह्म काही करा परंतु मला उशाप द्या. ती काकुलती आली, शरण आली. भगवंताने तिला शाप दिला, ब्रह्मदेवा आपला तिला उशाप दिला की हे बघ घारी अप्सरे, तू ब्रह्मसभेचा मद्यपान करून अपमान केलाय म्हणून तू घारीच्या योनीला तर जाऊन पडशीलच, परंतु तुला घारीच्या योनीतून जर मुक्त व्हायचं असेल तर तुला पर्याय सांगतो, तुला करता येणं शक्य असेल तर बघ. म्हटले त्रेता युगामध्ये राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करेल आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करीत असताना साक्षात यज्ञमूर्ती बाहेर येईल. पौरोहित्य ऋष्यशृंग करेल. यज्ञमूर्ती पायस पात्र घेऊन बाहेर येईल. त्या पायस पात्र कुलगुरू वशिष्ठांपर्यंत येईल. कुलगुरू वशिष्ठ त्या पिंडाचे सारखे 3 भाग करतील. पहिला भाग कौशल्याला दिला जाईल, दुसरा भाग सुमित्रेला दिला जाईल, तिसरा भाग कैकेयीला दिला जाईल. पण आई, कौशल्याच्या हातातला पिंड अप्सरे, तू जरी घारीच्या योनीत असली तरी तिच्या हातातला पिंड तुला झडपता येणार नाही, कारण ती पतिव्रत आहे. सुमित्रेच्या हातातला पिंड तुला झडपता येणार नाही, कारण ती साध्वी आहे. परंतु प्रयत्न जर केला तर कैकेयीच्या हातातला पिंड तू झडपू शकते, कारण कैकेयी ही अभिमानी आहे, गर्विष्ठ आहे आणि गर्विष्ठ लोकांचा तसा प्रकार फायदा घेता येतो. तू जर प्रयत्न केला तर त्या पिंडाला जर तुझा स्पर्श झाला तर मात्र तू या योनीतून मुक्त होऊ शकते. मग हा यज्ञ कुठे करणार आहे राजा दशरथ, ते ठिकाण तुला सांगून ठेवतो की सप्तपुऱ्यांपैकी पहिली श्रेष्ठ पुरी जी आहे, जिचं नाव अयोध्या, त्या अयोध्या क्षेत्रामध्ये शरयूच्या पवित्र किनाऱ्यावर राजा दशरथ हा यज्ञ करणार आहे. मग लक्षात ठेवा, हा राजा दशरथ कधी यज्ञ करतो याची वाट पाहत, म्हणजे ती अप्सरा तर घार झालीच, परंतु घारीच्या योनीतून मुक्ती मिळण्याकरता हा राजा दशरथ कधी यज्ञ करतो याची वाट पाहत पाहत ती घार या अयोध्या पंचक्रोशीवर किती वर्ष फिरत होती, किती वर्ष गिरट्या घालत होती? 1000 वर्ष. सहस्र वर्ष असं शब्द दाखवायला लिहित आहे. 1000 वर्ष ती या अयोध्येवर गिरट्या घालत होती. 1000 वर्षानंतर या पवित्र असलेल्या अयोध्या नगरीमध्ये यज्ञ संपन्न झाला आणि त्या घारीनं कैकेयीच्या हातातला पिंड झडपला. रस आकाश मार्गाने निघाली, तिच्या हात तोंड चोचीतला तो पिंड पडला, अंजनी मातेच्या ओंजळीत पडला. अंजनी मातेनं तो सेवन केला, पुढे हनुमानजीचा जन्म झाला आणि ही जी घार आहे ही त्या घारीच्या योनीतून मुक्त झाली, पुन्हा अप्सराहून आपल्या स्वधामाला निघून गेली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता लक्षात ठेवा, ज्या अयोध्या नगरीमध्ये तुम्ही आलेला आहात ती अयोध्या नगरी किती पवित्र आहे. काल आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गुरु समान असलेले आमचे एकनाथ महाराजांनी जाता जाता विषय काढला. म्हटले महाराज, ही अयोध्या नगरी यापूर्वी 2-3 वेळ वैकुंठाला गेलेले असा उल्लेख आहे. म्हटलं हो महाराज, आज योगायोगानं ते फार माझ्या समोर आहे. त्या ओव्या मी वाचतो, लक्षात घ्या की ज्या अयोध्या नगरीमध्ये तुम्ही आलात त्या अयोध्या नगरीमध्ये येण्याकरता तुमचं पुण्य किती असेल
त्या पुण्याचं मोजमाप तुम्ही करू शकत नाही. आणि ज्या महात्म्यानं तुम्हाला अयोध्येत आणलं त्यांच्या पुण्याचं तर कधीच करू शकत नाही. वाट जावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. मी फक्त त्या ओव्या वाचतो, कारण आता माझ्या शब्दात मी हे सांगणार नाही, कारण माझ्या शब्दात सांगून नाथ महाराजांच्या शब्दाचं सौंदर्य कमी करण्याचं धैर्य आमच्यात नाही, म्हणून नाथ महाराजांच्या शब्दात बोलतोय. हे होईल अयोध्या नगरी, या लागी ते जाणावी खरी, मोक्षाची प्रथम पुरी, वेदशास्त्रा निजग जर, काशी मुक्ती क्षेत्र होय पाही, मेल्या मुक्ती तियेच्या ठाई. कारण काशीमध्ये मोक्ष मिळतो, परंतु मरने के बाद मरण मुक्ती वाराणसी, पण अयोध्येत तसं नाही. हा, काशी मुक्ती क्षेत्र होय पाही, मेल्या मुक्ती तियेच्या ठाई, सकळ वैकुंठा गेली नाही, अयोध्येची नवाई अपूर्व. अरे त्या काशीमध्ये मोक्ष मिळतो, परंतु ती काशी वैकुंठाला गेली नाही, परंतु ज्या नगरीत तुम्ही बसलेला आहात ही अयोध्या नगरी यापूर्वी 3 वेळेला गायी वासरांसहित अयोध्येला गेलेले, आपल्या वैकुंठाला गेलेले आहे. मग कोणत्या कोणत्या राजाला वैकुंठाला नेली ते भगवान प्रभू रामचंद्रांचे पूर्वज त्यांच्या नामाचा निर्देश नाथ महाराज करतायत. प्रथम काशी उदिते वहिली, अयोध्येची उदारता भली, त्रिवार नगरी वैकुंठा नेली, न मरता केली सकुटुंब मुक्त. काही लोक म्हणतील वैकुंठाला नेले असेल, परंतु सगळे इथं करोनासारखे मारून टाकले असतील मग नेले असेल. अरे नाही नाही नाही, गायी वासरांसहित जिवंतपणी ही अयोध्या नगरी वैकुंठाला गेली आहे, असं या अयोध्येचं महात्म्य आहे. मग कोणी कोणी नेली? प्रथम रुक्मांगदे नेली, दुजी शिबीने ख्याती केली. रुक्मांगद राजा भगवान प्रभू रामचंद्रांचा पूर्वज, तसे शिबी राजे त्यांचे पूर्वज, यांनी 2 वेळेला नेले. एकदा रुक्मांगद राजाने, एकदा शिबी राजाने. तिजी श्रीरामे वहिली, वैकुंठा नेली निज गजरे. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी ही 3ऱ्यांदा वायू वासरांसहित नेली. आणि आता कुलगुरु वशिष्ठ महाराज सांगतायत की एकदा 4थ्यांदा ही अयोध्या नगरी वैकुंठाला जाणार आहे गायी वासरांसहित. म्हणून तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती, इकडे तिकडे जागा घेण्यापेक्षा 1 गुंठा जागा इथे घेऊन ठेवा. तिला तुम्ही नाही गेले तर तुमचा प्लॉट तर वर जाईल. हे मी माझ्या मनात सांगितले, पुढची वयू असते. आणि 4थेनी हे मागुती, अयोध्या जाईल वैकुंठा प्रती, ऐशी वशिष्ठादिकांची ख्याती, अयोध्ये प्रती पै असे. या लागी मृत्मुक्ती क्षेत्राच्या श्री, अयोध्या जाण प्रथम पुरी, जड जीवा ते उद्धरी, शाप निवारी स्नान मात्रे. ते अयोध्येशी भाग प्राशन, केलिया तुद शाप मोचन, ऐसे बोलिला चतुरानन, अप्सरा आपण घारी झाली. चतुरान म्हणजे त्या ब्रह्मदेवाने त्या घारीला हा अयोध्येचा इतिहास समजावून सांगितला. तर हा इतिहास तुम्हाला पण या नाथ महाराजांच्या ओव्यांच्या द्वारे माहिती करण्याचा मानस. म्हणून ज्या अयोध्या नगरीत तुम्ही अगदी सामान्य समजू नका, ही जी शरयू माता आहे ना ती सामान्य समजू नका. कारण भारताच्या आजूबाजूला 4 समुद्र आहेत. हिची उत्पत्ती कुठून आहे सांगतो. भूगोलाचा नकाशा माहिती आहे ना सर्वांना. काही लोक म्हणतात महाराज तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही 4 समुद्र सांगताय.
आम्ही तर भूगोलाचे अभ्यासक आहोत. आमच्या भारताच्या 3 बाजूला समुद्र आहे, एका बाजूला हिमालय आहे. हो, नाथ महाराज सांगतायत आपल्या भारत देशाच्या 4ही बाजूला 4 समुद्र आहेत. पश्चिमेला आपला 12वी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि उत्तरेला जरी हिमालय पर्वत असला तरी नाथ महाराज सांगतात या हिमालयामध्ये एक समुद्र आहे, त्याचं नाव आहे मानस सरोवर. आणि या शरयूची जी शरयूचा जो उगम आहे तो मानस सरोवरातून नाथ महाराज दाखवत आहे. मानस सरोवर म्हणून ज्या शरयू मातेचं तुम्ही आंघोळ करणार आहेत ना, ती शरयू माता सामान्य समजू नका, सामान्य समजू नका. ज्या वेळेला शरयू मातेचा इतिहास येईल त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. मग ती धार त्या योनीतून मुक्त झाली. आता बघा, आता पुढचा, आता कैकेयीच्या हातातला पिंड झडपला. 3 पिंड होते, त्याच्यातला एक पिंड घारीनं नेला, राहिले 2 पिंड. कैकेयी मोकळी झाली. कुलगुरूशी भांडण करते. कुलगुरू म्हणतात माझ्याशी भांडण करून का उपयोग आहे, तुझा गर्व तुला आडवा आला. राजा वशिष्ठा आपल्या राजा दशरथाकडे पाहते. दशरथ राजे बोलतात तू जर गर्विष्ठपणा केला नसता तर पिंड कशाला नेला असता घारीनं. परंतु त्याच्यामध्ये ही कौशल्य अतिशय बुद्धिमान, अतिशय सात्विक, ती जवळ गेली आणि त्या रडणाऱ्या कैकेयीचं सांत्वन करते. कैकेयी रडते कशा करता ग? तुझ्या हातातला पिंड घारी गेलेला काय बिघडलं? अजून आपले 2 पिंड शिल्लक आहेत. माझ्या पिंडातला अर्धा भाग मी तुला देते, कारण तू माझी सख्खी बहीण आहे. सख्खी बहीण आहे माझी तू. म्हटले सख्खी बहीण? हो म्हटले माझी सख्खी बहीण. म्हटले तू माझी सख्खी बहीण कशी? अगं म्हटले जरा ध्यानात घे, एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेल्या 4 बहिणी जरी असल्या तरी त्या सख्या नाहीत. कारण एक राहते मुंबईला, एक राहते हैदराबादला, एक राहते पुण्याला, एक राहते अहमदाबादला. सख्या नाहीत. प्रत्येकाचे कुळ वेगळे आहे, प्रत्येकाचे आधार कार्ड वेगवेगळे आहे. परंतु तुझा बाप आणि माझा बाप जरी वेगळा असला, तुझी आई आणि माझी आई जरी वेगळी असली तरी तू माझी सख्खी बहीण का? कारण तू ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्याच्याच नावाचं कुंकू मी लावते. तू ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते त्याच्याच नावाचं मंगळसूत्र गळसरी माझ्या गळ्यात आहे. तुझ्या आधार कार्डावर तुझ्या नावाच्या पुढे ज्याचं नाव आहे त्याचंच नाव माझ्या कार्डावर. म्हणून तू आणि मी सख्या बहिणी रडू नको, माझ्या पिंडातला अर्धा भाग तुला देते. त्या कौशल्यानं आपल्या पिंडातला अर्धा भाग तिला दिला. ही रडणारी कैकेयी अतिशय दुःखित झालेली होती, परंतु त्या कौशल्या मातेचे ते शब्द ऐकता बरोबर तिला आनंद कसा झाला की जसं एखाद्या नेलेल्या माणसाला अमृत प्राशन करायला मिळावं त्यावेळेला त्याचा जसा आनंद होतो, एखाद्या आंधळ्या माणसाला एकाएकी दृष्टी यावी तो जसा आनंदित होतो, एखाद्या दुष्काळी माणसाला मिष्टान्नाचं पक्वान्न मिळावं त्यावेळेला तो जसा आनंदित होतो, किंवा एखाद्या गरीब माणसाला जर समजा एखादा धनाचा ठेवा सापडला त्याचा आनंद जसा गगनात मावेनासा होतो, तशी ही कैकेयी हे दुःखी होती पिंड नेल्यामुळे, परंतु कौशल्याचे हे शब्द ऐकता बरोबर अतिशय आनंदित झाली. कौशल्या मातेनं आपल्या पिंडातला अर्धा भाग तिला दिला. सुमित्रा ही कौशल्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी. कौशल्यानं हा स्वधर्म पाळलाय, आपणही तो पाळायला पाहिजे. म्हणून सुमित्रा मातेने आपल्या पिंडातला अर्धा भाग बाजूला करून कैकेयीला दिला. हे पिंड ध्यानात ठेवा बरं का सगळे, कारण या पिंडावर सगळं रामायण आहे पुढे. काही लोक म्हणतील महाराज आम्ही 10व्याला आमच्या बापाचे पिंड पाळतो तर ते पिंड ध्यानात ठेवत नाही, ते हे कुठे ठेवायचे? ते नाही ठेवले तर चालतील, हे पिंड जर ध्यानात ठेवलं तर ते पिंड आपोआप उद्धरून जातील अशी या पिंडाची म्हणली आहे. मग त्या 2 पिंडाचे सारखे 4 भाग झाले. एक भाग कौशल्याला, दुसरा भाग सुमित्रेला आणि 2 भाग याच्यातले अर्धे अर्धे कैकेयीला. तिघांनीही पिंड प्राशन केले. आता जास्त लांबवणार नाही, आपला वेळ मर्यादित आहे आणि सारांश रूपानं का होईना हे रामायण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. गुरुदेवांच्या
पण त्या पिंडाचा जो परिणाम आहे तो काही दिवसामध्ये दिसायला लागला. राजा दशरथाच्या तिघही राण्या गरोदर राहिल्या आणि गरोदर राहिल्यामुळे कुलगुरू वशिष्ठांनी राजेसाहेबांना आज्ञा दिली की राजेसाहेब, कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदर तुझ्या कंदा धर्मशास्त्र ऐसे तुसावे डोळे त्यांचे पुरवावे मनोरथ. कुलगुरूंच्या सांगण्यावरून राजे दशरथ आपल्या पत्न्यांचे डोळे विचारण्याकरता तिथे येत आहेत. पहिल्यांदा येतात कैकेयीच्या महालामध्ये. नाथ महाराज कसं चित्र रंगवत आहेत ना. कैकेयी मंचकावर बसलेली, राजा दशरथाला त्यावेळेला मंचकावर बसलेली आहे ना. परंतु राजा दशरथाचं पाऊल त्या महालात पडता बरोबर ती मंचकावर पडली, झोपून गेली. जसं आपले पतिराज ड्युटीहून येता बरोबर आपण बसलेले असतो, परंतु पती ड्युटीहून आल्या येता बरोबर लगेच गोकुळधाम सोसायटीतला उलटा चष्मा लगेच पडल्या पडल्या पाहतो. तशी ती कैकेयी खाली पडली. राजेसाहेब तिच्याजवळ जात आहेत, बोलतायत, पतिव्रते तुझ्या मनातले काय डोळे आहेत ते विचारण्याकरता मी आलेलो आहे. आता ती स्वार्थी प्रवृत्तीची आहे. काय बोलते पहा. पतिदेवा, तुम्ही जर माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रसन्न असाल तर माझ्या मनातले डोळे हे आहेत की जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याला वनवासात पाठवायचं आणि जो कनिष्ठ असेल त्याला राज्यपट द्यायचा. अजून रामाला वनवासात पाठवायचं, भरताला राजगदी द्यायची हा शब्द मी तोंडातून काढत नाही. कारण राम अजून जन्माला यायचंय आणि भरत अजून गाडीवर बसायचंय. कारण तिच्या मनातला भाव होता की ज्येष्ठ पुत्र कौशल्यालाच होणार आहे, कनिष्ठ मलाच होणार आहे, म्हणून कनिष्ठाशी द्यावा राज्यपट. राजा दशरथ समजवण्याचा प्रयत्न करतो, हे शक्य नाही, परंतु ती ऐकायला तयार नाही. शेवटी दुःखित अंतःकरणानं तिथून उठतो, सुमित्रेच्या महालात जातो. सुमित्रा ही पतिव्रता साध्वी पहिल्यांदा राजा दशरथाचे चरण प्रक्षालन करते, प्रेमानं आरती ओवाळते, बसायला आसन देते. आसन दिल्यानंतर राजेसाहेब तिच्या पाठीवरून डोक्यावर हात फिरवतात, बोलतात, पतिव्रते तुझे डोळे काय सांग बरं. ती विचारी कौशल्याशी आनंदी. ते म्हणते, पतिदेवा तुम्ही जर माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रसन्न असाल तर माझ्या मनाची प्रामाणिक इच्छा ही आहे, माझे डोळे हे आहेत की जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याची मला रात्रंदिवस सेवा करावी. कैकेयीच्या महालामध्ये झालेलं दुःख राजा दशरथ विसरतो आणि आता तिथून अतिशय प्रसन्नतेनं कौशल्याच्या महालात जातो. कौशल्याजवळ गेल्यानंतर राजा बोलतोय, हे पतिव्रते तुझी काय इच्छा आहे, तुझे काय डोळे ते विचारण्याकरता कुलगुरूंनी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे, काय तुझी इच्छा आहे सांग. ती कौशल्य बोलायला तयार. राजा दशरथाकडे अशी टकाटका पाहते. अरे सांग ना, तुझे डोळे विचारण्याकरता मी आलेलो आहे. ती अशी भूताने झपाटल्यासारखी पाहते. राजा दशरथाला चिंता लागते, आपण इथे डोळे विचारण्याकरता आलो, परंतु आपल्याकडे बघते आहे, परंतु वेगळ्या नजरेनं पाहते, भूताने झपाटल्यासारखी पाहते. त्यावेळेला राजा दशरथ पूर्वीच्या घटनेचं तिला स्मरण करून देतो की कौशल्य, अगर तुला एवढं कसं कळत मी तुझे डोळे विचारण्याकरता आलो, परंतु पूर्वीच्या काही घटनांचं तुला स्मरण आहे की नाही. तुझं आणि माझं लग्न झालं त्यावेळेला त्या रावणानं आपल्या लग्नात केवढं मोठं विघ्न केलं. रावणाचं नाव घेता बरोबर ती बोलायला लागली. आणि रे धनुष मारीन रावणा, 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 आणि रे धनुष
लंका विभीषणा देई नवी लंका विभीषणा देई नवी आणि रे धनुष्य मारी न रावणा. त्या आदेशात जर समजा या प्रसंगाला अनुसरून बोलायचं झालं, आणि रे धनुष्य मारी न रावणा लंका विभीषणा देईन मी. आपण सगळे जाणकार असल्यामुळे माझाही स्वर तुमच्यात दिसरावा हा माझा प्रामाणिक घेतोय. अरे माझ्या हातात धनुष्य द्या, मी त्या रावणाला मारते, मी त्या कुंभकर्णाला मारते, मी त्या विभीषणाला राजगादीवर बसवते, अशी आवेशात बोलायला लागली. राजा दशरथाला भीती वाटायला लागली. हा ही कौशल्य अशी वेड्यासारखी काय करते. कुलगुरूंना पाचारण केलं की हिला काय झालंय बघा बरं. कुलगुरूंनी तिची ती अवस्था पाहिली. अवस्था पाहता बरोबर कुलगुरूंनाही भाव समाधी लागली. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. राजा दशरथ जास्त घाबरला की पेशंटला तपासणी करता डॉक्टरला आणलं, परंतु डॉक्टर पेशंट पेक्षाही आजारी पडला. काय करा. काही काळानंतर कुलगुरू वशिष्ठ भानावर आले आणि राजाला शाबासकी देत आहेत. राजा शाबास, हिला कोणी भूतानं झडपलेलं नाही. त्रैलोक्याचा अधिपती आता हिच्या पोटी जन्माला येणार आहे. प्रत्यक्ष महाविष्णू तुझ्या पोटी अवतार घेणार आहे. म्हणून हिची ही अवस्था आहे. माझ्या पोटी महाविष्णू अवतार घेणार, माझ्या पोटी महाविष्णू अवताराला येणार, असं म्हणता बरोबर तो राजा दशरथ आनंदाने उड्या मारायला लागला. आणि उड्या मारत असताना हा जरूर बोलतो, गुरुदेवा माझ्या पोटी जर महाविष्णू अवताराला येणार आहे तर ते कधी येणार ते सांगा ना, कधी येणार ते सांगा ना. त्यावेळेला कुलगुरू बोलतात, कधी येणार हे मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु येत्या 24 घटकामध्ये ही घटना घडल्याशिवाय राहणार नाही. मग आता बघा, महाविष्णू अयोध्येत राजा दशरथाच्या आणि कौशल्य मातेच्या उदरी जन्माला येणार आहे. म्हणून आपल्याला मोठेपण मिळावं म्हणून काही लोक वशिला लावण्याकरता त्या महाविष्णूच्या दरबारात गेले. कारण काही काही लोक तशी वशिला लावण्याकरता फार बहादर असतात. मग आता वशिला लावण्याकरता कोण कोण गेले, वशिला लावण्याकरता कोण कोण गेले त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे. फक्त मी माहिती करून देतो. आपल्या मराठी महिने माहिती आहे का तुम्हाला. मराठी महिन्याच्या तारखा असतात का तिथे असतात. 1 2 3 4 5 असेच ना. नाही, आपण संस्कृतीवाद माणसं, संस्कारित माणसं. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि ह्याच तिथ्या वद्य पक्षामध्ये शेवटी अमावस्या. या सगळ्या तिथ्या भगवंताच्या जवळ वशिला लावण्याकरता गेला. यांना असं वाटायला लागलं आमच्या दिवशी जर हा देव जन्माला आला तर आम्हाला जगात मोठेपण मिळेल. म्हणून ती पहिल्यांदा प्रतिपदा गेली आणि ती प्रतिपदा महाविष्णूच्या दरबारात जाऊन बोलायला लागली की हे भगवान, तुम्ही एकटे आहात, तुम्ही ब्रह्म आहात आणि मी पण प्रतिपदा एकटी आहे. तुम्ही माझ्या दिवशी जन्माला येणार, माझ्या दिवशी जर जन्माला आला तर मला जगामध्ये मोठेपण मिळेल. भगवंताने सांगितलं महाविष्णूने की हे बघ, मी ज्याला आश्रय नसेल त्याला आश्रय देतो. जो निराश्रित असेल त्याला आश्रय देणे हे माझं काम आहे. जो मला शरण येतो त्याला अभय देणे हे माझं काम आहे. तुला मी आश्रय देऊ शकत नाही, कारण तुला एका मोठ्या राजाने आश्रय दिल्यामुळे तू त्याच्या नावानं प्रसिद्धीला पावलेली आहे. म्हणून कॅलेंडर मध्ये प्रतिपदेला आश्रय कोणाचा आहे, बदी प्रतिपदा. तुझ्या दिवशी अवताराला येणार नाही. पण दुसरी जी द्वितीया होती तिचं दुसरं नाव बीज. ती म्हणायला लागली, हे भगवान, जसं तुम्ही प्रतिपदेला नाराज केलं तसं मला नका करू. माझ्या दिवशी तुम्ही अवताराला या ना. तुम्ही माझ्या दिवशी अवताराला आलात तर मला मोठेपण मिळेल. त्या भगवंताने सांगितलं, बीजे हे द्वितीये, प्रतिपदेचा काही अंशात विचार केला असता, परंतु तुझा विचार मी अजिबात करणार नाही. कारण दिवाळीच्या वेळेला भावानं तुला एवढी मोठी प्रसिद्धी दिलेली आहे, भाऊ बीज, पण तुझ्या दिवशी मी अवताराला येणार नाही. पण ती जी बीज होती ना ती अतिशय लागट होती, उठायला तयार नाही. ती म्हणायला लागली, हे बघा प्रभू,
तुम्ही मला मोठेपण दिल्याशिवाय मी तुमच्या दरबारातून जाणार नाही. तुम्ही काही म्हणा, मी जाणार नाही तुमच्या दरबारातून. भगवान म्हणते मी तुला मोठेपण देऊ शकत नाही, तू जा. ती म्हणायला लागली तुम्ही मला मोठेपण दिल्याशिवाय मी तुमच्या दारातून जाणारच नाही. तुम्ही मला लाथ मारली तरी चालेल. भगवान म्हटले हे बघ, मी तुला सांगतो मी तुला मोठेपण देऊ शकत नाही. ती म्हणायला लागली ती जाणार नाही, पण लागत माणसं अशीच असतात, काम केल्याशिवाय निघतच नाही. भगवंताचा नाईलाज झाला आणि तिला सांगितलं हे बघ, भाऊनं तुला प्रसिद्धी दिलेली आहे ना भाऊबीजेच्या निमित्तानं, परंतु मी तुला आता या त्रेतायुगात तरी मोठेपण देऊ शकत नाही. तुला मोठेपण पाहिजे असेल तर त्रेतायुग जाऊ दे, द्वापारयुग जाऊ दे, द्वापारयुग गेल्यानंतर कलियुगाचे 5000 वर्ष जाऊ दे. ज्या वेळेला आमचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देहूमध्ये अवतीर्ण होतील, ज्या दिवशी सदैव वैकुंठाला जातील, त्या दिवशी तुला मोठेपण मिळेल. तुकाराम 20 तोपर्यंत प्रतिष्ठा आपले वाट पहा. 32 पर्यंत वाट पाहत बसले. मग ती द्वितीय गेली, तृतीय आली. ती म्हणायला लागली प्रभू मला तुम्ही नाराज करू नका हो, माझ्या घरी माझ्या दिवशी तुम्ही अवतार धारण करा. भगवंताने सांगितलं तुझाही विचार करता येणार नाही, कारण अक्षय तृतीय दिवशी पितरांनी तुला फार मोठं स्थान प्राप्त करून दिले. या तिघही नापास झाल्या. त्या चतुर्थीला असं वाटतं की आता आपली लॉटरी आहे. मग ती चतुर्थी आली. ती म्हणायला लागली प्रभू आता मला तरी तुम्ही नापास करू नका हो. भगवंताने सांगितलं तुझाही विचार मला अजिबात करता येणार नाही, कारण गणपती बाप्पानं गावोगावी तुला मान दिलेला आहे. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, ही पंचमी पुढे आली. पंचमी म्हणायला लागली प्रभू मला तरी नाराज करू नका हो. भगवंताने सांगितलं तुलाही मला नाराज काय, पण तुझ्या दिवशी अवतार घेता येणार नाही, तुला मोठेपण देता येणार नाही, कारण मी पाताळामध्ये ज्याच्यावर शयन करतो त्या नागाच्या नावामुळे तुला मोठेपण प्राप्त झालेलं आहे. नाग पंचमी म्हणून तुझ्या दिवशी येणार नाही. त्याच्यानंतर षष्टी मोठ्या अभिमानानं आली. ती षष्टी म्हणते प्रभू या 5 लोकींना जसं नाराज केलं तसं मला नका करू. भगवंताने सांगितलं हे बघ या 5चा तरी काही विचार करता आला असता, परंतु षष्टी तुझा विचार मी अजिबात करणार नाही, अजिबात करणार नाही. तू त्या बीजेसारखी जरी किती दिवस बसली तरी मी तुझा विचार अजिबात करणार नाही, कारण तुझी कॅलेंडर मध्ये चंपा षष्टी नावानं प्रसिद्ध आहे आणि मी सगळ्यांचा ऐकतो परंतु चमच्यांचं कधीच ऐकत नाही. शेवटी षष्टीचाही नाईलाज झाला. मग सप्तमी आली. ती म्हणायला लागली प्रभू मला मोठेपण मिळेल असं काहीतरी करा ना. त्यावेळेला भगवंताने सांगितलं तुझ्याही दिवशी मला अवतार धारण करता येणार नाही, कारण मी ज्या रथावर आरूढ आहे त्या रथाच्या नावानं तुला प्रसिद्धी आहे. रथ सप्तमी. अष्टमी पुढे आली. ती बोलायला लागली प्रभू मला तरी मोठेपण द्या ना. प्रभूने सांगितलं तुलाही मोठेपण देणार नाही, कारण माझ्या आश्रित असलेली तू जगदंबा, ती जगदंबा ज्या वेळेला दुर्गा या नावानं प्रसिद्ध आहे तिला दुर्गाष्टमी नावानं प्रसिद्धी मिळालेली आहे, म्हणून तुझ्या दिवशी अवतार धारण करता येणार नाही. परंतु 9वी ही निरभिमानी, निराश्री, अविधवा भगवंताच्या दरबारात गेली आणि हात जोडून बोलते आणि महाविष्णूला विनंती करते प्रभू तुम्ही अनाथाचे नाथ आहात असं तुमचं वर्णन मी ऐकलेलं आहे. अनाथाचा नाथ पतित पावन, अनाथाचा नाथ पतित पावन, अनाथाचा
तुझ साजे हे नामा विहार तुझ साजे अनाथाचा नाथ पतिता अतिशय निरभिमानी रीतीने त्या परमात्म्याची स्तुती केली. तू अनाथाचा नाथ आहेस असं जे नामाभिधान आहे तुला चांगलं शोभतं. नामदेवरायांच्या गाथ्यात सुंदर अशा प्रकारचं हे प्रमाण आहे. भगवान प्रसन्न झाले आणि तिच्या दिवशी अवतार धारण करण्याचं निश्चित केलं. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र हा महाविष्णू राम रूपात कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात कोणत्या वेळेला अवतीर्ण झाला अभंग आपल्या सर्वांच्या परिचित आहे. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवरते योमी माध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर. आणि परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूपात आलाय. कोणत्या हेतुपूर्ती करता आहे तो हेतू आपल्या सर्वांना माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं परित्राण दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना या तीन हेतुपूर्ती करता तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो. तसं बघितलं तर आमची भगवद्गीता ही सांगते की अजो किसन नव्हे आत्माभूतानामी शरो किसन. तो अज आहे, जन्मरहित आहे, नाशरहित आहे, परंतु अजन्म असूनही जन्माला येण्याची लीला भक्ता करता करताय. अजन्म आहे परमात्मा परंतु भक्तासाठी जन्माला येण्याची लीला करतोय. परंतु तो जन्माला आला कसा आला त्याचं स्वरूप कसं आमचं नामदेवराय वर्णन करतायत. अयोनी संभवा
म्हणला हा राघव, हा परमात्मा अयोनी संभव आहे. तुम्ही आपण सगळे योनी संभव आहोत. परमात्मा अयोनी संभव आहे. काही लोक याच्यावरही युक्तिवाद करतात, महाराज आम्ही पण अयोनी संभवच आहोत, कारण आमचं शिजर झालेलं आहे. तर नका, तसं नाही. परमात्म्याचा अयोनी संभव हा वेगळा आहे. नाथ महाराज इतकं सुंदर चित्र रंगवत आहेत, कारण हे रामायण सांगायला नाही म्हटलं तरी कमीत कमी वर्षभराचा कालावधी एका गावात पाहिजे. वर्षभराचा कालावधी एका गावात असताना तर मग एक एक अध्याय व्यवस्थित सांगता येईल. पण आता तेवढी पुण्याही आमची पण नाही एका ठिकाणी राहण्याची. कारण नाथ महाराजांचं रामायण असं हातात धरलं ना की असं वाटतं की हे वाचतच राहतो. काय ती प्रासादिकता आहे देव जाणे. नाथ महाराज बोलतायत की बाबा ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले त्यावेळेला 8 वर्षाची बालमूर्ती, 8 वर्षाची बालमूर्ती. जसं हे तानं लेकरू आईच्या उदरातून येतात तसे नाही भगवान आले. 8 वर्षाची बालमूर्ती, चतुर्भुज रूप, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म. ती कौशल्या माता बोलते, देवा तो माझ्या पोटी जन्माला आला आणि या 8 वर्षाची मूर्ती जर माझ्या समोर येऊन उभी राहिली तर हा कौशल्याचा पोरगा आहे कोण म्हणेल ना. हे 8 वर्षाचं रूप टाकून दे आणि आईच्या उदरातून जसं बालक जन्माला येतं ते रूप घे. काय त्या आईवर त्याचं प्रेम. आई सांगते त्या पद्धतीने तो 8 वर्षाचं रूप टाकून देतो आणि मग तान्या बालकाचं रूप धारण करतो आणि बोलतो, आई आता असं रूप तुला चालेल ना आईच्या उदरातून येते वेळचं. ते आई म्हणते, अरे आता तू लहान लेकराचं रूप घेतलंय, तान्या बालकाचं रूप घेतलंय, पण तान्या बालकाचं रूप घेतलं पण बोलतो मात्र मोठ्या माणसासारखा. असं बोलू नको. रडायला सुरुवात कर. आईच्या उदरातून पोरगा आला की तो कसा रडतो तसा रड. आईच्या आग्रह असतो तो परमात्मा रडायला लागला, रडायला लागला. कारण त्या परमात्म्याची अंगकांती, अरे सावळा सकुमार जैसा कर्दरी गावा, अशा पद्धतीने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं काय वर्णन करावं. जसं उदयाला आलेल्या सूर्याचं तेज, ते तेज त्याच्या चरणावर दिसत होतं, त्याच्या चेहऱ्यात दिसत होतं. त्याच्या चरणाचं तेज पाहता बरोबर या जगाची जगदंबा त्या चरणाला भरून त्या चरणाजवळ कायम स्वरूपी राहण्याचा संकल्प त्याच वेळेला करतो. म्हणून हा परमात्मा ज्या वेळेला अयोध्येत राम रूपात अवतीर्ण येतो त्यावेळेला जगातले जेवढे तीर्थ आहेत तेवढे सगळे तीर्थ या शरयू मातेमध्ये भगवंताच्या दर्शनासाठी येऊन हजर होतात. जगातले जेवढे सिद्ध मुनी आहेत तेवढे सगळे लोक भगवंताच्या दर्शनासाठी अयोध्येत येतात. या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या देवाच्या पायाची माती आपल्या कपाळाला लागावी म्हणून या अयोध्येत येतो. म्हणून या अयोध्येचं भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येतात त्यावेळेचं काय वैभव सांगावं. जसं आपलं पंढरीतलं वैभव तसंच ते वैभव. राजा दशरथाला फार मोठा आनंद झाला. मोठ्या प्रकारचा दानधर्म सुरू केला, जिकडे तिकडे कथा कीर्तन. आणि त्या भगवंताच्या दारामध्ये ज्या वेळेला अन्नदान व्हायचं ना त्यावेळेला झाडलोट कोण करत होत्या, उष्ट्या पत्रावळ्या कोण काढत होत्या, त्याचं वर्णन नामदेवराय करतायत. वृद्धी सिद्धी दासी अंगडी झाली ती, वृद्धी सिद्धी दासी अंगडी झाली ती, उच्चिष्टे काढी ती मुक्ती चारी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता या 4 मुक्ती आमच्या देवाच्या दरबारात अन्नदान झालं. आमच्या तात्यांच्या स्वतःमध्ये अयोध्येत अन्नदान झालं की त्या उष्ट्या पत्रावळ्या काढतात. उच्चिष्टे काढी ती मुक्ती चारी. एवढंच नाही तर या देवाची स्तुती गाणारे कोण आहेत. 4 वेद भाट होती गर्जती, सनकादिक गाती कीर्ती तुझी, सनकादिक गाती कीर्ती तुझी, कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी. एवढंच नाही तर
तर या आमच्या देवाच्या दरबारात दर्शनासाठी आल्यानंतर लोटांगण घालणारे कोण कोण आहेत ध्यानात घ्या. सुरवरांचे भार अंगडी लोळती, सुरवरांचे भार अंगडी लोळती, चरण रजक्षिती शिववंती, चरण रजक्षिती शिववंती, शिववंती शिववंती, नामाचा गजर प्रभु रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. अरे अयोध्या आणि पंढरी वेगळीच नाही ना, राम आणि विठ्ठल वेगळा नाहीच ना. म्हणून सुरवरांचे भार, कारण हा एवढा भक्ती सुखाचा आनंद आमच्या आदरणीय परमश्रद्धेय दीक्षित दादा वाजवायला आहेत म्हणून आहे हार्मोनियम. नाहीतर तसं मी काही इतका सुरेख नाही बरं का, आमचं काही इतकं क्लासिकल नाही, ऐकून आहे. आणि आमच्या खेड्यामध्ये कसं, आमच्या खेड्यामध्ये एक कलावती राग म्हटला की आम्ही पट्टी भीमसेन जोशी आहोत. असं कारण हा वर्ग म्हणताना पंडितजींची मूर्ती आपोआप डोळ्यासमोर उभी राहते बरं का. काय ती आपल्या वारकऱ्यांना देण होती. असं आता मर्यादा पुरुष, आता राजा दशरथाच्या पोटी महाविष्णूने अवतार धारण केलाय. राजा दशरथानं मोठ्या आनंदानं दानधर्म सुरू केलाय, कथा कीर्तन सुरू केलाय, ब्राह्मण लोकांना दानधर्म सुरू केलाय, ऋषीमुनी लोकांच्या इच्छा पूर्ण करतायत. तेवढ्यामध्ये एक व्यक्ती पुन्हा निरोप घेऊन आली आणि ती बोलायला लागली, राजेसाहेब आता तुमचा आनंद तर द्विगुणित झालाय, कारण तुमच्या कौशल्याने एका मुलाला जन्म दिला, परंतु तुमची दुसरी राणी सुमित्रा तिनेही एका मुलाला जन्म दिला. राजाच्या आनंदाला उधाण आलं. पुन्हा मोठ्या जोमानं दानधर्म सुरू केला. काही वेळ जातो न जातो तेवढ्यामध्ये तिसरी व्यक्ती निरोप घेऊन आली. ती म्हणायला लागली, राजेसाहेब कौशल्याने एका मुलाला जन्म दिला, सुमित्रेने एका मुलाला जन्म दिला, परंतु तुमची आवडती राणी कैकेयी तिच्या पलंगावर 2 जुळे पोरं खेळताना आम्ही बघितले. म्हणजे 4ही मुलांची प्राप्ती झाली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या घरी जन्माला आले असं समजून राजा दशरथाच्या आनंदाला उधाण आलंय. मग आता पुढचं, आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांची नावं काय ठेवायची याची चर्चा नामकरण विधी करण्याकरता कुलगुरू वशिष्ठांशी करतात. कारण आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे कसा निघेल याची चिंता आपण करत नाही, परंतु नाव ठेवण्याच्या बाबतीत मात्र चांगली चिकित्सा करतो. तो जन्माला आल्यानंतर आपल्याला काळं फासतो का गोरं फासतो हे काय भाग नाही, परंतु त्याचे नाव चांगलं पाहिजे. तसं राजा दशरथाच्या पोटी महाविष्णू अवताराला आले. कौशल्याच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव राम का ठेवलं. सुमित्रेच्या पोटी जो जन्माला आला त्याचं नाव लक्ष्मण का ठेवलं. कैकेयीच्या पोटी जन्माला आलेल्याचं भरत शत्रुघ्न का ठेवलं. नाथ महाराज सरळ काढा दाखवत आहेत. अरे जगातली जेवढी सुख आहेत त्या सगळ्या सुखांना आराम करण्याची व्यवस्थित जागा ज्याच्या चरणाजवळ आहे त्याचं नाव ठेवलं राम. जगातले जेवढे शुभ लक्षण आहेत, ज्याच्या चेहऱ्यावर ज्याच्या कपाळपाटीवर सटविना अतिशय मूर्तिवंतपणाने लिहून ठेवले आहेत त्याचं नाव ठेवलं लक्ष्मण. आणि ज्याच्या नामाचा जप केल्यानंतर सृष्टीतले सगळे पदार्थ आनंदाने तृप्त होतात, आनंदाने भरून जातात त्याचं नाव ठेवलं भरत. आणि ज्याच्या नामाचा जप केल्यानंतर सामान्य शत्रू द्या सोडून परंतु भवशत्रूतही निर्दलन होतं त्याचं नाव ठेवलं शत्रुघ्न. थोडक्यात आहे बरं का, विस्तारानं नाहीये, थोडक्यात. मग आता
भगवान प्रभू रामचंद्र लहानाचे मोठे झाले. लहानाचे मोठे झाल्यानंतर 8 वर्षाचे झाले. आपण नेहमी ऐकत असतो की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जन्माला आल्यापासून म्हणण्यापेक्षा ही गर्भातून सुरू झालाय. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची जी सुरुवात आहे ती वयाच्या 8व्या वर्षापासून. म्हणून ही रामकथा ऐकत असताना जरा शांततेनं, कारण ही रामकथा श्रवणाचं फल नाथ महाराज सांगतायत ना. तुम्ही अयोध्येत आलात, अयोध्या क्षेत्राची महती नाथ महाराजांच्या ओव्यातून आपण आपल्या कानावर घेतली. आणि इथं येऊन म्हणा किंवा घरी असं म्हणा, जो रामकथा शांततेनं श्रवण करेल त्याच्यासाठी काय फल आहे, त्या फलाची माहिती, फलाची प्राप्ती कशी होणार आहे त्याची माहिती नाथ महाराज देत आहेत. जरा शांततेनं ऐका. श्रीराम कथेचे अक्षर क्षराक्षरातीत पर, सभाग्य भाग्याचे जे नर ते कथादर परिसती. जे भाग्यवान असतील, जे पुण्यवान असतील त्यांनाच रामकथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त होतं, एरवी कोणालाही नाही. आणि ही कथा जर तुम्ही शांत चित्तानं श्रवण केली तर काय फल प्राप्त होतं नाथ महाराज सांगतायत. कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे परमानंद प्राप्ती, पापी उद्धरती कथा श्रवणे. जो शांत चित्तानं रामकथा श्रवण करेल त्याला विरक्ती म्हणजे वैराग्य निर्माण होतो. सुखाचं अधिष्ठान जे शांती आहे ती शांती प्राप्त होते. आणि वेदांत शास्त्राचा जो त्रिकालाबाधित सिद्धांत आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. मग तो श्रवण करणारा कोणी का असेना, नाथ महाराज सांगतायत पापी उद्धरती कथा श्रवणे. मग काही लोक म्हणतील असा कोणी पापी रामकथा श्रवण करून उद्धरून गेलाय का? नाथ महाराज सगळ्यात मोठ्या पाप्याचं उदाहरण देत आहेत. चोरटा वाल्मिक महापापी, तो राम नामी झाला निष्पापी. अरे सांगा त्या वाल्याकडे इतकी पाप करण्याची कोणाची ताकद आहे? कोण त्याची इतकी पाप करू शकतो? परंतु त्याने किती पाप केली होती आपले कीर्तनकार अनेक वेळेला, अनेक वक्त्यांच्या मुखातून आपण शेकडो वेळेला ऐकलेलं आहे की त्याने किती पाप केलेली होती. असं सांगतात की पूर्वी सगळे लोक वाटक्रमण करायचे, सगळ्या जाती धर्माचे लोक पायी प्रवास करायचे. प्रवास करणाऱ्यामध्ये काही विचारे ब्रह्मवृद्ध असायचे, त्या ब्राह्मणाची तो हत्या करायचा, त्यांच्याजवळ असलेला पूजेचा शालिग्राम रिकामी व्हायचा, तो शालिग्राम घ्यायचा एका रांजणात टाकायचा. असे त्याने किती रांजण भरले होते? 7. तो एक रांजण किती मोठा होता आमचे कीर्तनकार त्याची व्याप्ती सांगतात. असं सांगतात की एका रांजणामध्ये 12 हत्तीची पात फिरत होती, बैलांची नाही. असे 12 हत्तीची पात फिरणारा एक रांजण, असे 7 रांजण त्याने भरले होते प्युअर ब्राह्मणांचे. मग इतर त्याने मराठा पाटील, लेवा पाटील, माळी, साळी, गुजर, जैन, मारवाडी, जाट, जैन, बियाबाई एक किती मारले हा हिशोब त्याच्या सोडला होता. परंतु एवढा चोरटा वाल्मिक महापापी तो रामनामी झाला निष्पापी. आणि तो इतका निष्पाप बनला की आमचे नाथ महाराज सांगतात की त्याची कथा कोण जपतो, त्याची कथा नित्य जपी, कथा वाघ जल्पी शिवाच्या. या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या वाल्मिकाच्या कथेचं रसपान करतो. म्हणून या रामायणात असा थोडासा पुरावा लावला की भगवान शंकराचे 2 मुलं, एक गणपती बाप्पा आणि स्कंद. तो स्कंद अगस्त्य मुनींना विचारतोय की ऋषीवर्य, हा माझा बाप आणि माझी आई त्या रामाचं भजन करतात, तर काय या रामाचं भजन काय, कोण आहे हा राम? कोण विचारतोय? स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी अगस्त्य मुनीला विचारताय की माझा बापही रामाचं भजन करतो, माझी आई पण रामाचं भजन करते, हे भजन ज्याचं करतात तो राम कोण आहे? काय याचं भजन करून उपयोग आहे? हा कोण आहे? अगस्त्य मुनी म्हणतात की बाबा राम कोण आहे हे माझ्या वाणीनं मला वर्णन करता येणार नाही, कारण रामाचं महिमान वर्णन करण्याची माझी वाणी नाही.
राम कोण आहे हे जर तुला कळून घ्यायचं असेल तर याच्यासाठी दाखला देतो की हाच तू जो प्रश्न मला विचारला तोच प्रश्न एकदा तुझ्या आईनं तुझ्या बापाला विचारला म्हटलं. म्हणजे पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारला की हे राम कोण. त्यावेळेला राम कोण हे असं म्हणता बरोबर रामाची महती भगवान शंकरांनी सांगितली. तेव्हापासून या सदाशिवानं त्या पार्वती मातेला पहिलं रामायण सांगितलं ते कैलास पर्वतावर ते अध्यात्म रामायण. म्हणून कथा वाग जलती शिवाच्या आणि ते हे शिवशैव रामायण. श्रवणे मरणाशी हे मरण, हे मरणालाही मरण आणून देण्याची ताकद ज्या रामायणाची ते हे रामायण आहे. म्हणून आपल्याला शेवटीचा दिवस गोड व्हावा हे तर पाहिजे, परंतु आपण तुकोबाराईचे भक्त आहोत ना, तुकोबाराईचे अनुयायी आहोत ना. आपलं मरण आपल्याला डोळ्यानं पाहायचं आहे. मरण माझे मरून गेले बल गेले अमर, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य. ते मरणाला मरण आणणारी ही कथा आहे. फक्त तुम्ही त्याच शांततेने श्रवण करा, कारण कथा श्रवणाचे काही नियम आहेत. आता ते सगळे नियम सांगून तुमचा बुद्धिभेद करण्यापेक्षा तुम्ही जसे ऐकत आहात तीच कथा ऐकणं महत्वाचं आहे. विठ्ठल आता भगवान प्रभू रामचंद्र लहानाचे मोठे झाले. लहानाचे मोठे झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. आता भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केली, पण कशासाठी केली. तुम्ही आपण तीर्थयात्रा करतो, देवाने तीर्थयात्रा केली, माऊली नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली, परंतु तीर्थयात्रा करण्याच्या पाठीमागचा मूलभूत हेतू काय पहिल्यांदा लक्षात घ्या. अरे तुम्हाला गाव सोडून इतक्या लांब आमचे महात्मे घेऊन येत आहेत, कशासाठी. तुम्हाला घरी कंटाळा आला म्हणून का. कारण जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत प्रत्येक माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे असा कळकळीचा संदेश आमच्या जगद्गुरूंनी दिलाय. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सहित पाहे तीर्थयात्री जाय चुको नको. जोपर्यंत तो काळ तुमच्या पाठीशी लागलेला नाही, जोपर्यंत तुमचे इंद्रिय शाबूत आहेत तोपर्यंत तुम्ही त्या देवाचं तीर्थयात्रा करा. पण तीर्थयात्रा करीत असताना कशी करा त्याची मर्यादा आहे. पर्यटकासारखी तीर्थयात्रा करू नका. तीर्थयात्रा करायची असेल तर जशी आमच्या पूज्य तात्यासाहेबांनी आयोजित केलेली तशी तीर्थयात्रा करा. ती मनाला साफ आपल्या पोराला तीर्थयात्रेला जाण्याचा संदेश देते. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. कशासाठी. साधू आणि संत तेथे असती बा उदंड. तिथं साधू संतांचा संग तुला घडेल, सत्संग घडेल, तशी तीर्थयात्रा. आता तुम्ही आपण तीर्थयात्रा करतो, तुम्ही आपण तीर्थयात्रा करत असताना कोणकोणत्या वस्तू सोबत घेतो आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केली त्यांनी कोणत्या वस्तू सोबत घेतल्या त्याची थोडीशी तौलनिक चर्चा आपल्याला करायची आहे. कारण तीर्थयात्रा केली पाहिजे आपण याची जास्त चळवळ करणार नाही, कारण रात्री आपले पूज्य बापूसाहेबांनी माऊली आणि नामदेवरायांचे उदाहरण तीर्थयात्रेसाठी आपल्याला दिलेलं आहे. यांना तीर्थयात्रा करायची गरज नव्हती, यांच्या चरणानं तीर्थ पावन करायची होती यांना, म्हणून त्यांनी तीर्थयात्रा केली. परंतु दुसरा हेतू असा होता की आम्ही जर तीर्थयात्रेला महत्व नाही दिलं तर तुमच्याच आमच्यासारखे लोक तीर्थयात्रेला महत्व देणार नाही. म्हणून लोकसंग्रह मेवापी याच्यासाठी या साधू संतांनी देवानी तीर्थयात्रा केली. तर आता आपल्या त्रेता युगामध्ये वयाच्या 13व्या वर्षी भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केल्याचा पुरावा आहे. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये तीर्थयात्रेची इच्छा होते त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र गुरुदेवांसमोर इच्छा प्रकट करतात. गुरुदेव राजा दशरथाला सांगतात की आपल्या रामाला तीर्थयात्रा करायची इच्छा झालेली आहे, त्याला लागणारी जेवढी वस्तू आहे सामुग्री आहे ती त्यांच्यासोबत द्या.
आता राजा दशरथानं काय काय सोबत दिलं ते मी अजून तुम्हाला सांगत नाही. पहिल्यांदा तुम्ही आता तीर्थयात्रेला आलेला आहात, तुम्ही काय काय सोबत आणलेलं आहे तेवढं मोकळ्या मनानं मला सांगा. काही तसं लागू नका, काही तसं लागू नका. जे आणलेलं असेल ते सांगा ना. काय दर्शने आणलेले असतील, फरसाण आणलेलं असेल, आम्ही काही मागणार नाही तुम्हाला, पण आणलेलं आहे ते तर सांगा. आपण तीर्थयात्रेला जात असताना पहिल्यांदा सगळ्यात अगोदर अंथरूण पांघरून घेण्याची अगोदर गाडीमध्ये आपलं तोंड रिकामं राहता कामा नये. त्या वस्तू आठवणीनं बांधून घेतो. त्या चॉकलेट पासून आणि पुन्हा जर समजा सतत तोंड चालू असलं तर विनाकारण कोणी अजीर्ण व्हायला नको म्हणून हाजमोला, ओव्याची डबी, व्हिक्स सगळं काही आपल्याजवळ असतंच. भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केली, परंतु तीर्थयात्रा करीत असताना पहिल्यांदा सोबत काय राजा दशरथानं दिलाय. लाखो गायी रामाच्या सोबत दिल्या, हजारो हत्ती दिले. तर नुसते हत्ती नाही, नुसत्या गायी नाहीत. गायीच्या पायामध्ये चांदीची पैंजण, शिंगामध्ये सोन्याच्या शेंब्या, काही मोठमोठे अलंकार रामाच्या सोबत दिले. सुंदर असे भरजरी वस्त्र, काही माता भगिनीचे, काही लहान लेकरांचे वस्त्र असे गायीची खिल्लाऱ्यांसहित दिले. आणि तीर्थयात्रा करीत असताना 4 सुबुद्धी प्रधान महाराज सांगतायत, 4 बुद्धिमान प्रधान प्रभूच्या सोबत दिले. काही लोक म्हणतील आणि युद्ध सामुग्री पण दिली बरं का, काही सैनिक पण दिले. काही लोक म्हणतील तीर्थयात्रेला जर जायचंय तर हे गायी आणि हत्ती, घोडे, अलंकार हे घेण्याची काय गरज आहे. तर लक्षात ठेवा, राजाची तीर्थयात्रा वेगळी आणि तुमची आमची सामान्य लोकांची तीर्थयात्रा वेगळी. आपली तीर्थयात्रा अशी आहे की मध्यंतरी जर कुठे गजानन बाबाचा प्रसाद असेल तर आपण लाईन मध्ये लागून जातो. जलाराम बाबाची रोटी कुठे भेटत असेल तर आपण लगेच लाईन मध्ये लागून जातो. राजाला तसं नाही चालणार. राजाला जर समजा तीर्थयात्रा करायची असेल तर तो दुसऱ्याचं अन्न न खाताना तीर्थयात्रा करणार आहे. आणि रस्त्याला जात असताना ऋषीमुनी लोकांना संतोषित करायचं आहे, ब्रह्मवृंदांना संतोषित करायचं आहे, त्यांना आनंदित करायचं आहे. म्हणून काही मठ लागतील, त्या मठांना मदत द्यायची. ऋषीमुनी लोकांना गायी दान द्यायच्या, ब्रह्मवृंदांना गायी दान द्यायच्या, त्यांच्या लेकरांसाठी कपडे खाऊ द्यायचे, त्या ऋषीपत्न्यांसाठी, ब्रह्मवृंदांच्या पत्न्यांसाठी कपडे द्यायचे. अशी सामुग्री घेतली. आणि सुबुद्धी प्रधान कशा करतात, कारण वाटेमध्ये प्रवास करत असताना कोणता प्रसंग कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही. कारण प्रवास आहे, प्रवासामध्ये कोणता प्रसंग कधी निर्माण होईल सांगता येत नाही, सांगता येत नाही. आता 4 महिन्यापूर्वी याच ठिकाणी तात्यासाहेब आपल्या परंपरेचा सप्ताह आपण इथे केला. अशा स्वरूपामध्ये झेंडूजी महाराज बेडीकर जिथे परंपरेत आहे, याच ठिकाणी याच मठामध्ये आपण सप्ताह केला. ऑगस्ट आणि सप्टेंबरची सुरुवात आणि ऑगस्टचा शेवट. आम्ही काही लोक इथं 1000-1500 आलेलो होतो. इथून परतीचा प्रवास केला, परंतु काही आमच्या सोबत आमच्याच परिवारातली एक ट्रिप घेऊन माणूस इथं आलेला होता. आणि तुम्ही दूरदर्शनवरती बातमी बघितली असेल, सगळ्या महाराष्ट्राला ती हडबड वाटली होती. नेपाळ प्रांतात जात असताना ती बस दरीमध्ये गेली आणि 28 लोक आमच्या वरणगाव परिसरातले एक गेले. एकाच गावातून 5-5, 7-7 प्रेत एका पाठीमागे आमच्या नातेवाईकाची सांगितलं होते. कारण प्रसंग वाटेमध्ये कसा येईल हे सांगू शकत नाही. म्हणून सुबुद्धी प्रदान कशा करता. अहो कल्पना करा, एखादी यात्रेकरूची गाडी जर एखाद्या आरटीओनं अडवली तर त्या वेळेला त्या आयोजकानं कोणता निर्णय घ्यायला पाहिजे तशी बुद्धी त्या आयोजकाला असली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला तो आयोजक आरटीओ दिसला की लोकांना त्यांच्या ताब्यात देऊन टाकतो ना, हा कुठेतरी लपून बसतो. तर नाही, तर वाटेमध्ये कोणताही प्रसंग निर्माण झाला तर ते सुबुद्धी प्रधान जे ते निर्णय घेतील. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने तीर्थयात्रा सुरू केली
तर तीर्थयात्रा सुरू करत असताना पहिल्यांदा कोणत्या दिशेने सुरू केली? पहिल्यांदा उत्तरेची तीर्थयात्रा केली. उत्तरेची तीर्थयात्रा करीत असताना अयोध्येतून निघाले. अयोध्येतून इथं काही अंतरावर शरयू नदी, घागरा नदीचा संगम आहे, तिथे गेले. जिथं जिथं गेले तिथं सगळं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काही अंतर गेल्यानंतर खाली त्रिवेणी संगम, आपल्या सनातन संस्कृतीचं सगळ्यात मोठं पवित्र तीर्थक्षेत्र प्रयागराज, जिथं भारद्वाज मुनींचा आश्रम आहे, तिथं गेले. तिथं जाऊन भारद्वाजांच्या आश्रमामध्ये काही दिवस राहिले. तिथून उत्तरेची तीर्थयात्रा केली. बद्रीनाथ, केदारनाथ, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, चारोधाम. आणि हे केल्यानंतर परमभाग्यानं, आपल्या परमभाग्यानं भगवान प्रभू रामचंद्र आपल्याकडे पण तीर्थयात्रेला आले बरं का. म्हणजे फक्त वनवासातच आपल्याकडे आले असं नाही. भगवान प्रभू रामचंद्रांनी वयाच्या 13व्या वर्षी तुमच्या आमच्यासाठी दंडकारण्यामध्ये तीर्थयात्रेचा केल्याचा पुरावा याच्यामध्ये आहे. ज्या ज्या नद्यांमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं त्या नद्यांची नावं मी तुम्हाला आवर्जून वाचून दाखवतोय. गंडकी, यमुना, सुरसरी. इकडे तापी, आपले गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांमध्ये तर स्नान केलेलंच होतं. प्रयागच्या रस्त्या, आपल्या बद्रीनाथ केदारनाथच्या रस्त्याला 5 प्रकारचे प्रयाग लागतात. रुद्रप्रयाग, ईश्वरप्रयाग, त्या सगळ्या प्रयागाचं स्नान केलं. आणि तुमच्या आमच्या परमभाग्यानं भगवान प्रभू रामचंद्र दंडकारण्यात आले. आणि कोणकोणत्या नद्यांचं स्नान केलं बघा. गंडकी, यमुना, सुरसरी, तापी, नर्मदा, मत्स्योदरी, कृष्णा, भीमा, गोदावरी, दुरिते दुरी ज्याचे. भगवान प्रभू रामचंद्रांनी कृष्णेमध्ये स्नान केलं, त्याच्यानंतर गोदावरीमध्ये स्नान केलं, चंद्रभागेत स्नान केलं, भीमा म्हणजे चंद्रभागेत स्नान केलं, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, तापीत स्नान केलं, नर्मदेत स्नान केलं. आणि सगळे तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर मग 4ही समुद्राचं स्नान शेवटी केलं, जे 4 समुद्र तुम्हाला सांगितले ते. आणि ते स्नान करून अयोध्येत परत आल्यानंतर राजा दशरथानं सुंदर अशा प्रकारचा त्यांचा माउंताचा कार्यक्रम केला. त्या माउंताचा कार्यक्रम केला पाहिजे असं शास्त्र आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली तर त्यांच्या माउंताचा कार्यक्रम प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने केला. रुक्मिणी मातेनं स्वयंपाक तयार केला, पांडुरंगाने त्याला मदत केली आणि पंक्तीमध्ये या दोघांनीही वाढलं. तसं माउंत केली पाहिजे. तसं तुम्ही आताही जर समजा अयोध्येहून घरी गेलात की घरी गेल्यानंतर तुम्ही माउंताचा कार्यक्रम केला पाहिजे. कोणत्या तरी गोवाचं कीर्तन ठेवलं पाहिजे. तसं काय, परंतु गंगा पूजन वगैरे ह्या काही गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही केल्या पाहिजे. या नियमाला अनुसरून भगवान प्रभू रामचंद्रांचा माउंताचा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम केला. आणि आता पुढे कशा घटना घडत आहेत, आता वेळ थोडासा आपला पुढच्या कार्यक्रमाचा मर्यादित आहे, म्हणून आपल्याला ही कथा आज इथं थांबवावी लागणार आहे. आपण उद्याच्या दिवशी त्याचा विचार करू. आपण चंद्रयान उद्या करू. आता उद्याची कथा अशी आहे की भगवान प्रभू रामचंद्रांना गुरु विश्वामित्र घेण्यासाठी येतील. गुरु विश्वामित्र आपल्या आश्रमामध्ये आपल्या यज्ञाचं पूजन करतायत. त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी काही राक्षस लोक कटिबद्ध असतात. त्यांना मारण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रांना घेण्याकरता विश्वामित्र येतात. त्यावेळेला राजा दशरथाची आणि त्यांची काय शाब्दिक चकमक होते. त्या शाब्दिक चकमकीचं थोडक्यात वर्णन, त्यानंतर देहदोषांचं प्रदर्शन भगवान प्रभू रामचंद्र गुरुदेवांच्या समोर करतायत. आणि गुरुदेवांची वाणी ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांना भाव समाधी लागते. ती भाव समाधी कशा स्वरूपाची, त्यानंतर 2 गुरु समोर असतात, एक कुलगुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्र. तर कोणत्या गुरुकडून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे त्याची एक सुंदर अशा प्रकारची मार्मिक चिकित्सा या रामायणात आहे. आणि हे प्रशिक्षण महाराज कृपा करून आपल्या प्रत्येक महाराज लोकांना द्यायला पाहिजे. कारण एक वेगळ्या त्या शिष्यावर अतिक्रमण करण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि त्याच्यासाठी हा उतारा इतका महत्वाचा आहे की गुरु विश्वामित्र आणि गुरु वशिष्ठ महाराज
भगवान प्रभू रामचंद्रांच्या विषयी काय बोलतायत आणि गुरु शिष्याचा अत्यंत संबंध कसा असतो आणि कोणत्या गुरुकडून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे त्याची सुंदर अशा प्रकारची हृदयग्रामक चर्चा उद्याच्या प्रवचनात आपण करूया. सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळे करा. कारण रामायण आहे, बंद करण्याची इच्छा नाही, परंतु पुढचे कार्यक्रम विस्कळीत होणं एवढ्याकरता आपल्याला ही मर्यादा सांभाळणं जरुरीचं आहे. सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळे करा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र यांच्या दैदिप्यमान मूर्तीचं अनुसंधान ठेवा. सगळ्यांनी पाठीचा जो कणा आहे तो ताट ठेवा. पण भजन करीत असताना अजिबात लाजू नका, बरं का, अजिबात लाजू नका. कारण काही वेळेला ह्या काही गोष्टी आम्हाला कीर्तनातून सांगणं भाग पडतं. काही लोक टाळी वाजवतात, तोंडानं बोलत नाही. काही लोक तोंडानं बोलतात, टाळी वाजवत नाही. एका ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकदा आमचे गुरुवारी मोठे बाबांनी कीर्तनाला पाठवलं. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक सुंदर वस्तीवर दत्तात्रयाचं देवस्थान होतं, विठ्ठलाचं मंदिर होतं. तिथं कीर्तनामध्ये बऱ्याच आमच्या माता भगिनी विठ्ठल विठ्ठल भजन केल्यानंतर सगळ्या माता भगिनी भजन करायच्या, परंतु एक माता अशी होती ती विठ्ठल विठ्ठल भजन करत होती. तोंड तिचं हालायचं पण वेगळंच काहीतरी म्हणायची. काय म्हणत होती काय माहिती. अशी जवळ बसलेली होती. बाकीचे लोक विठ्ठल 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 भजन करायचे, परंतु ती मावशी थोडासा कानोसा घेतला. हे लोक विठ्ठल म्हणायचे, हे म्हणायचे पिंट्याचा बाप, पिंट्याचा बाप, पिंट्याचा बाप. बाकीचे विठ्ठल विठ्ठल, पिंट्याचा बाप, पिंट्याचा बाप, पिंट्याचा बाप. म्हटलं मावशी, कीर्तन झाल्यानंतर विचारलं, मावशी तो पिंट्याचा बाप कोणता देव आहे, तुम्ही याचं भजन करत? ते म्हटले, महाराज तुम्ही ज्याचं नाव घ्यायला सांगितलं हे नाव त्यांचं आहे. त्यांचं कोणाचं सांगा ना. माझ्या नावाच्या पुढे आधार कार्डावर ज्यांचं आहे त्यांचं, जरी त्यांचं असलं तरी ते त्या देवाचं नाव आहे. म्हणून अतिशय निर्मळ मनानं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. सगळ्यांनी भगवंताच्या मूर्तीचं अनुसंधान ठेवा. हरे राम